येतोय मला. हा, तुम्ही काय म्हणता, बरे आहेत का? बरे आहेत. कसं आहे, त्या दिवशी तो खूपच चांगला प्रयत्न केला, पण आय कुड नॉट कम इन कॉन्टॅक्ट. हा चालेल, काय प्रॉब्लेम नाही. पण अपडेट केलं ना, अपडेट केल्यानंतर आता काय प्रॉब्लेम नसेल. काही नाही, आता व्यवस्थित आवाज वगैरे येतो. नो प्रॉब्लेम. ओके ओके. आता आय थिंक 10 पर्यंत येतील सगळे आपले लोक मंडळी. येतील. नो प्रॉब्लेम. मी सहज त्यामुळे अगोदर चालू केला. हा चालेल, काय आणि बऱ्यापैकी स्मूथली चालतं याच्यावर. हो नक्की. बाकी तुझी तब्येत वगैरे बरी आहे? कंपनी एकदम सगळी मस्त, व्यवस्थित आहे. गुड. कंपनी याचं आपलं रेकॉर्डिंग पण मी करतोय. ना, ते बरं झालं त्या दिवशी, म्हणून मी टाकलं ना, कारण मी टाकलं की ते बघितलं, मी सगळं ऐकलं नंतर. आय वॉज हॅपी टू की म्हटलं इनडायरेक्टली मी पार्टिसिपेट झालो, त्यामुळे थोडंसं बरं वाटतं. ऑडिओ आणि व्हिडिओ दोघांचं रेकॉर्डिंग असतं. हा चालेल. ठीक आहे. आणि बऱ्यापैकी इंटरॅक्टिव्ह आहे. हो नाही खरंच बरं. दिस इज गुड थिंग. बघूया, आता हे कोरोना आहे तोपर्यंत आता याच्यावरच भागायला. ते आहेच, पण बघूया आता. मला वाटतं अजून तशी काही सुरुवात होणार नाही, पण 30 जून नंतर एखादं सांगतील, बाबा यू टेक युअर ओन प्रिकॉशन्स अँड मीट विथ फिजिकल डिस्टन्स. नाहीतर म्हणजे पूर्ण लॉकडाऊन करून शक्यच नाही. नाही शक्य नाही. खूप परिणाम झालेले दिसतात, पण Already आता बाहेर यावं लागेल. 3 महिन्याच्या आणि वरती झाले. इथे युरोप, स्पेन मध्ये वगैरे आता म्हणजे कसं माइल्ड झालेलं आहे. हो, युरोप, अमेरिकेत थोडंसं आहे, पण ठीक आहे. कोरोनापेक्षा लॉकडाऊन मध्ये जास्त बळी जाते. फार बळी गेले. आणि लोकांचे हाल बघवत नाही तसे हाल झाले ना. आपण बघितलं जे पर्टिक्युलरली मायग्रंट वर्करचे जे हाल झाले. ओके, अजून एक मेंबर जॉईन झालेला आहे. ओके, कोण आला? आलमाटे सर का? नाही, नाव विसरलो त्यांचं. डॅनियल? नाही डॅनियल. राजेश, आपला मोजेस. हा, मोजेस परेल असतं. हा, मोजेसजी आवाज येतोय का? हाय मोजेस. मोजेस आवाज येतोय वाटतं. हा, मोजेस जात नाही त्याच्यावर. त्यांनी ऑडिओ जॉईन केला नसेल. हा, हॅलो मोजेस. नाही, मला वाटतं त्याने. मला व्हिडिओ दिसतोय का त्यांचा? नाही, मला व्हिडिओ साठी काय करायला लागेल? मग आय एम हॅपी. व्हिडिओ नाही दिसला तरी चालेल ना, मला आवाज येतोय आणि बोलणं नाही, चांगलं. ह्याच्यात एक मिनिट, मला थोडं स्क्रीन साईडला करा, लेफ्ट राईट करत जा स्क्रीन. बरं, हा, तुमचा ओके. व्हिडिओ दिसतोय आता हो, राईट. आता तुमचा व्हिडिओ दिसतोय. हा, मग तुम्हाला मला कसं बघायला मिळाल? मी काय करायचं? तुम्ही स्क्रीन थोडी लेफ्टला करून बघा, लेफ्ट राईट. या हाय मोजेस. गुड. मोजेस दिसलास ना? दिसला ना व्हिडिओ तुम्हाला? येस. व्हिडिओ दिसला. व्हेरी नाईस. तुम्ही स्वतः दिसत नाही, तुम्ही दिसत नाही मला. मी जरा व्हिडिओ ऑफ केलाय आता, जरा जास्त ओके, राईट. नो प्रॉब्लेम. मला मोजेस दिसतो आणि मी दिसतो, म्हणजे दॅट इज. हा, आता माझा व्हिडिओ दिसतो. हाय, नाईस. नमस्कार. गुड. मोजेस काय बोलत नाही तर रे, नुसता स्माइल करतो. त्यांचा ऑडिओ ऑफ असेल तिकडून. अच्छा, असं दिसतंय. आशिष जी पण आलेले आहेत, आशिष लोकेश. हा, ओके, गुड. येतील. आशिष. छान आहे टेक्निक डेव्हलप, आणि पीपल आर टेकिंग म्हणजे लॉट्स ऑफ मेहनत घेत आहे. नाही, पण आमचं ह्याच्यावरच काम चालू आहे सगळं आता.
नाही बरोबर आहे. तुम्हाला ते सोपं झालं ना, आम्हाला आता आमच्या म्हणजे आता प्रयत्न करतो पण होते गुड. डेली आमचं लेक्चर त्याच्यावरच असतात. हा तुमचं आता ते म्हणजे प्रॅक्टिक इट हॅज बिकम एज अ हॅबिट किंवा रोजचं झालं रुटीन. गुड मॉर्निंग आशिषजी. आशिषजींचा आवाज नाही येत. त्याचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, राशीचा पण आवाज नाही. आता कसं तुम्ही अतिशय सोपं केलंय ते, त्या काही हे वगैरे टाकायची गरज नाही. पासवर्ड तुम्ही तिथे प्रिंट केलं का ताबडतोब समोर येतं. हा मागच्या रविवारी पण तुम्ही जॉईन करू शकला असते, पण ते अपडेट नाही हा. केली होती. हा एक्झॅक्टली. आणि नाही माझं थोडीशी तेव्हा नेटवर्क पण नव्हतं येत, ते पण होतं. हा नेटवर्क लागतं याला थोडस, पण तरी ना कमी नेटवर्क वरून झूम व्यवस्थित चालतं स्मूथ. हो. व्हॉट्सअप व्हिडिओचा थोडा प्रॉब्लेम असतो, कमी नेटवर्कवर नाही येत, पण झूमचं चांगलं येतं. अजून तर खरंच बरं येतं. काल आम्ही परवा दिवशी मुलीने केला होता फोन, बोललो तर खरंच छान वाटतं. डॅनियल मस्कनिस, वेलकम. हॅलो डॅनियल. Hello, good morning. व्हेरी Uncle, गुड good मॉर्निंग morning. यंग मॅन, हाऊ आर यू? Uncle, good morning. हो, I'm fine. तुम्ही कसे आहात? आम्ही मजेत आहोत. तुम्ही सगळे बरे आहात म्हणजे आम्ही ऑटोमॅटिकली वी बिकम मोर. आता म्हणजे आता ऍक्च्युली खरी म्हणजे आता सुरुवात झाली आहे टेस्ट. हा, कारण तू मोजेस तुमच्यासारखी तरुण मंडळी बघितलं का आम्हाला वाटतं आम्ही अजून पुढे जाऊ शकतो. नाही, हे आपल्या जवळ येत चाललंय आणखीन. हा आला बघ दुसरा माणूस आला, संताचा माणूस आला. काय म्हणतो आशिष? ठीक बरं भाऊ. मागच्या वेळेला तुम्ही नव्हते. बरं हा आहे, मागच्या बरं. वेळी माझा प्रॉब्लेम झाला रे थोडासा, हा. त्यामुळे यावेळी मी तयारीतच बसलो होतो. अच्छा. हा. बाकी आता कशा बरे आहेत ना रे? बरं चाललंय. मग मागच्या अगोदरच्या मीटिंगला होते तात्या, जॉईन झाले होते त्याच्यावर. हा मी होतो तसं म्हणजे येत जात होतो ना. हा बरोबर. त्या दोघींची खबर मुलींची आहेत, इकडेच आहेत आता, इकडे आलेत. ओके गुड. एक अहमदाबादला अडकली होती पण आली लेट आली. मग आपल्या आता वागवलीत आहेत दोघी? हा इकडेच आहेत घरी. व्हेरी गुड. गिव्ह माय रिगार्ड्स टू बोथ ऑफ देम. येस. मामा कुठे गेले? आलमेडे सर कुठे गेले? तेच की ना. येते काही फोन वगैरे असतील, दुसरं काही चालू मोजेस, तू असेल. बऱ्याच दिवसावर आला मोजेस. हा मोजेस बघितलं, मला बरं वाटलं. काय झालं होतं मध्ये? नेटवर्क गेलं होतं आई काय? हो. So what will be topic today? डॅनियल स्टार्ट. हा हॅलो. बोल. Go ahead. आजचा विषय घ्या कोणताही. मला वाटतं आपण मागची 3-4 मीटिंग कोरोनावरतीच चर्चा करत आहोत. तर आज काही वेगळा विषय असेल तर आपल्या बँकेचं घ्यायचं का? घ्या बँकेचं थोडं 5-10 मिनिटं. काय कळू दे लोकांना काय झालंय. फार पोटात तो पण गोळा येतो ना. करोनाला इकडे ऍडमिट झाले, पैसे भरायला लागतील ना, बँक देणार नाही तर असं होईल ना. सध्या काय मामा, तुम्ही त्या दिवशी लेख वाचला मी. मी आता ते दर शनिवारी करणार आहे थोडं. म्हणजे काय माहिती होत जावी. आता ते पुढच्या लेखात मी घेणार आहे की बँकेला आता लोकांना म्हणजे रिझर्व्ह बँकेला अशी जाणीव झालेली आहे की कधी कधी संचालक आणि सीओ एकत्र होताना काही इलिगल व्यवहार पण करतात. तर तसं होऊ नये म्हणून त्यांनी आता एक हे अमेंडमेंट आणली आहे की ह्यापुढे संचालक आणि सीओ ह्यांच्यावरती देखरेख ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ मॅनेजमेंट असावं. जर हेअरिंग मी ऐकू येतं ना? येत. तर बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आणायचं
आणि हे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आहे ते ह्या संचालक मंडळ आणि सीओच्या वरती देखरेख करणार असेल आणि त्यांच्यात कमीत कमी 5 लोक असतील, जास्तीत जास्त 9 लोक असतील आणि प्रत्येक कोऑपरेटिव्ह बँकेने जी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येते त्यांनी त्यांच्या बायलॉज मध्ये, कारण हे बायलॉज मध्ये यायला पाहिजे ना, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आणि सीओ वगैरे, अमेंडमेंट ह्या वर्षाच्या 31 डिसेंबरच्या 2020च्या अगोदर करून त्या जनरल सभेमध्ये ह्या अमेंडमेंट पास करून घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे सीओची अपॉइंटमेंट, सीओ पूर्वी कसं होतं संचालक मंडळ करत असे, आता ती सीओची अपॉइंटमेंट जनरल सभेने अप्रूव्ह करायची असते. तर त्या दृष्टीने मी आता पुढच्या आर्टिकल मध्ये तो विषय घेतला तेव्हा मी हा पण की आता ही अमेंडमेंट करत तर दुसरी एक अमेंडमेंट अशी करायची, नो संचालक कुठल्याही संचालकाला सलग 2 वेळा उभं राहता येऊ नये, 2 नंतर. त्यामुळे लोकांचं प्रबोधन झालं आणि तशी जरी आपण बायलॉज मध्ये अमेंडमेंट आणली तरी ते खूप चांगलं काम होईल असं वाटतं. म्हणजे जी मक्तेदारी राहते मी ती राहणार नाही, 2 वेळा झाल्या खूप झालं. नाही, याच्यामध्ये आता बोर्ड ऑफ मॅनेजमेंट जे आहे त्याच्यावरती जे प्रतिनिधी निवडणार ते कोणाचे, सभासदांचे प्रतिनिधी असणार का रिझर्व्ह बँक देणार? त्याची निवडीची प्रक्रिया अशी ठेवली आहे कारण सभासदांमधनं पण निवडणार नाही, ते बोर्ड ऑफ संचालक आहेत ना त्यांनीच निवडायचे आहेत. आता पुन्हा बोर्ड ऑफ संचालक मध्ये कसं आहे, काही हे ते असतं तर त्यांनी सांगितलं जर तुमच्यामध्ये तज्ञ असतील तर तुमच्या मधले तुम्ही नेमा, पण कुठल्याही परिस्थितीत तुमच्या बोर्ड मधले तज्ञ त्या 5 मध्ये ती जी संख्या असेल त्याच्यात मेजॉरिटी नसावी, मेजॉरिटी इंडिपेंडेंट लोकांची असावी जे तुम्ही नेमाल ते. मग तुम्ही 5 लोकांचं जर जमणार असेल बोर्ड ऑफ मॅनेजमेंट तर 2 तुमच्यातले तुम्ही नेमू शकता तज्ञ म्हणून आणि 3 तुम्हाला बाहेरचे घ्यावे लागतील. पण मग यामुळे दे शुड बी एक्स्ट्राऑर्डिनरी स्टँडिंग, म्हणजे चार्टर अकाउंट, ऍडव्होकेट ज्यांची त्या बाबतीत खातरजमा आहे आणि रेप्युटेशन सुद्धा, की दे विल नॉट बी कोणाच्या ह्याच्या खाली येणार नाही, तर दे विल बी रिस्पॉन्सिबल फॉर सीइंग दॅट द बँक इज फंक्शनिंग लीगली अँड लॉफुली. But they are accountable for whom? Yeah, they are accountable to the Reserve Bank in that sense. अच्छा, कारण काय हे आता बोर्ड ऑफ डायरेक्टरच त्यांना निवडणार असेल तर हे सगळं मिलीजुली होईल सगळं. नाही, मिलीजुली होण्यासाठी त्यांनी सांगितलं ना की हे 3 बाहेर आणि त्यांची क्वालिफिकेशन दिली आहेत. हॅलो, त्या प्रत्येकाची, म्हणजे आता नवीन ह्याच्यानुसार सीओचं क्वालिफिकेशन काय ते दिलेलं आहे, संचालकाची क्वालिफिकेशन दिलेली नाहीये. पण बोर्ड ऑफ मॅनेजमेंट जे ती बाहेरचे घ्यायचे आहेत बोर्डाने, त्यांची क्वालिफिकेशन फिक्स केलेली आहेत. ही शुड बी ऑफ दॅट नेचर, एक्सपर्ट इन फील्ड असं काहीतरी. येस, आणि ते मी बहुतेक आता तो लेख थोडासा पुढच्या वेळेला लांब देईन, पण त्याची क्वालिफिकेशन दिलेली आहे. त्या लेखात फक्त तुम्ही तेवढंच सांगणार आहे, प्रत्येकाची क्वालिफिकेशन दिली आहेत कशी असावी. आणि त्यांना असं पण सांगितलं की दे बिंग एक्सपर्ट दे शुड बी पेड फुल्ली एज पर देअर चार्जेस, बिकॉज अँड एनी मॅटर विच इन्व्हॉल्व्स एनी क्वेश्चन बोर्ड ऑफ डायरेक्टर ह्याच्यात बोर्ड सीईओ किंवा संचालकात होते बाबा असं, then that board of management will be the final authority to decide. ते फार छान आहे, कसं आता होतं त्याच्यावर अवलंबून आहे. ओके, बाकी आता आजचा विषय पुढचा बोला. आता दुसरा काय, आता करोना नाही तर आपला पावसाचा नाही तर मग आपलं चर्च उघडणार नाही ते पण चांगलं आहे. मामा कुठे हरवले? कनेक्ट होत नाही. हॅलो डॅनियल. हा, मला एक विचारायचं होतं अंकल, की तुम्ही जी आता माहिती दिली कॅथलिक बँकेच्या संदर्भात, तर त्याची जी सुरुवात जी झालेली, म्हणजे त्याला वेळ झाले ना, तुम्ही त्याच्यामध्ये सर्व ते बघत आहात, 5-6 महिने झाले, म्हणजे कोरोनाच्या अगोदर. आता कोरोनाच्या काळामध्ये सर्वच बँकांची परिस्थिती म्हणजे तळ्यात माळ्यात अशी आहे, म्हणजे तर गडबडीमध्येच सगळे आलेले आहेत. नाही, कशासाठी तळ्यात मिळत आहे? तळ्यात म्हणजे तळ्यात माळ्यापेक्षा असं म्हणता येईल की सर्वांचीच परिस्थिती थोडीशी बिकट होण्याची शक्यता आहे या कोरोनाच्या काळामध्ये. बिकट होण्याची परिस्थिती, हे बघ, फॉर्च्युनेटली फॉर एनीबडी हु इज थिंकिंग, लॉकडाऊन केम ऑन 24th of March. हॅलो,
Now financial years of cooperative banks or other gets over on 31st of March. So as far as the judging the performance for coming next body, only few days here or there. Otherwise, your performance should be normal or whatever it is. You can't say yesterday year's performance is because of lockdown. Because lockdown, you have only taken few days. Next year, of course, because you have these 3 months. एप्रिल मे जून असे आणि ह्या ज्या काही ऑब्लिगेशन्स आहेत की हप्ते वसूल करू नका किंवा त्याच्यावर द्या, त्या याचा इफेक्ट नेक्स्ट इयर साठी होईल. ह्या वर्षाचं जे हे येईल annual report, that should not be much affecting unless these people have done some year over and they want to cover up something. But then one has to be vigilant as far as this year report is concerned. नाही म्हणजे यामध्ये असं होईल की बँकांना दोन्ही बाजूने बघावं लागेल. एका बाजूने असं आहे की कर्ज वितरण करावंच लागेल जर बँका चालवायच्या असतील तर, आणि ते चालवत असताना ते मग रिस्कचं फॅक्टर आहे की आता जर 100 जणांना कर्ज दिली तर त्यामध्ये 2-3 लोकांची कर्ज बुडू शकतात किंवा आताच्या काळामध्ये 10 लोकांची कर्ज बुडू शकतात. बरोबर आहे. मग त्या केसमध्ये आता when you are in the market, कुठलाही इन्स्टिट्यूशन मध्ये कुठलाही धंदा करायचा ठरवलं तर तिथे रिस्क फॅक्टर नाही असं नाहीच ना. आता काय झालंय याच्यामध्ये, आता जे नॉर्मल पॅरामीटर्स आहेत म्हणजे एखाद्या संस्थेची आर्थिक परिस्थिती तपासण्याची, तर ते पॅरामीटर्सच रिझर्व्ह बँकेने आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने महाराष्ट्र गव्हर्नमेंटने रिलॅक्स केलेले आहे. इनफॅक्ट बरोबर की एनपीएचा जो आहे पॅरामीटर तो आता 31 मार्चच्या अगोदर, थोडाफार अगोदर हे करोना जरी चालू झालं तरी वसुली होण्याची जी प्रक्रिया आहे ती शेवटी चालते. आणि बँकांचं कसं असतं, विंडो ट्रेसिंग असतं, विंडो ट्रेसिंग असतं, त्यामुळे तो निश्चितपणे मागच्या याच्यावर सुद्धा एनपीएचा परिणाम झालेला असेल. पण त्यांना त्यातून सूट देण्याची व्यवस्था सुद्धा गव्हर्नमेंटने थोडीफार केलेली आहे. म्हणजे आपण ज्या निकषावरती बँकेचं स्टँडर्ड तपासणार आहोत ते निकषच फुटपट्टी जी आहे ती फुटपट्टी थोडीफार ढिली केलेली आहे. त्यामुळे तसं थोडस हे होणार आहे. पण आता या परिस्थितीमध्ये विशेषतः कॅथलिक बँकेमध्ये की आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करून या परिस्थितीवर मात करून आपला बिझनेस कसा करायचा ही अतिशय स्पर्धेची गोष्ट आहे. आणि या स्पर्धेमध्ये कॅथलिक बँकेसारखी जी लोक आहेत तिकडे अंतर्गत वादाने हे सगळं पेटलेलं आहे. तिकडे ह्या गोष्टीवर कोणच विचार करत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही पुढच्या येत्या काही काळातला तुमच्या व्यवसायाची दिशा काय असणार आहे याच्यावर कॅथलिक बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये चर्चा होत असेल असं मला नाही वाटत. लिसन टू मी, आता हे अनफॉर्च्युनेटली इट इज आपल्या बोर्डाची मुदत संपलेली आहे तसं पाहिलं तर, म्हणजे ह्या 30 जूनला संपणार. अनफॉर्च्युनेटली लॉकडाऊन मुळे इलेक्शन पोस्टपोन होणार, म्हणजे झाली आहे 6 महिने इलेक्शन पोस्टपोन केले. त्यामुळे आता आपल्याला स्कोप आहे आणि सगळ्या सभासदांना किंवा लोकांना किंवा जो जागरूक आहे की ह्या पुढे मी ह्या बँकेचा सभासद आहे म्हणजे मी ह्या बँकेचा मालक आहे, आणि मग मालकाच्या वतीने मी जो माझा मालक निवडून देणार 82,000 कोटीचा व्यवहार करणारा, त्याचं क्वालिफिकेशन काय असावं, त्याचं स्टँडर्ड काय असावं, त्याची कुवत काय असावी ह्याविषयी मी विचार करणार की नाही. कारण तो माझा प्रतिनिधी आहे, मालक म्हणून माझा प्रतिनिधी आहे, तर माझा प्रतिनिधी माझे पैसे सांभाळू शकणार की नाही, तर ते प्रबोधन करावं लागेल. हे जे काही 2-4 महिने मिळतील इलेक्शन, आणि त्यावेळेला मला असं वाटतं सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन ते मांडावं लागेल. आता काय झालंय म्हणजे परिस्थिती अशी आहे, इकॉनॉमिक परिस्थिती म्हणजे आपल्या इंडिव्हिज्युअल वरती कसा परिणाम होतो बघा, की एकूणच आपली जी लिक्विडिटी आहे ती लिक्विडिटी खूप कमी झालेली आहे. म्हणजे उद्या समजा असं धरून चला की आपल्याकडे कोणाच्या या कुटुंबावरती समजा हा आजाराचा संकट आलं आणि समजा कुटुंबातले 1-2 माणूस गेला, आणखीन कमवता माणूस गेला, तर त्याच्याकडे सध्या जी काही व्यवस्था आहे त्या बँकेमध्ये काही कॅश आहे किंवा काही प्रॉपर्टी आहे, तर प्रॉपर्टी विकून किंवा दागिने विकून आज पैसे मिळवण्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती सुद्धा खूप चान्सेस कमी झालेले आहेत. म्हणजे त्यांना कुटुंबाला सावरणे, समजा धंदा असेल एखादा आपल्याकडचा कोणाचा, तो धंदा समजा बिझनेस असेल, तो बिझनेस करता जर माणूस जर या कोरोनामध्ये सापडला तर उद्या त्या कुटुंब चालवण्यासाठी जी काही आवश्यकता आहे तर ती लिक्विडिटी जी आहे ती सुद्धा या परिस्थितीत कमी झालेली आहे. एकूण आर्थिक परिणाम तो जनरल इम्पॅक्ट आहे. आणि त्यामुळे जे रेमिशन रिझर्व्ह बँकेने दिलंय, स्टेट बँकेने दिलंय,
आणि आपण एक अपेक्षा करू शकतो आणि सगळ्या भागधारकांनी मनात विचार केला पाहिजे. पुढच्या वर्षी तुम्ही डिव्हिडंड मिळण्याची अपेक्षा ठेवू नका. आय मीन नेक्स्ट इयर की 2020 ते 2021 मार्च हे जे वर्ष येईल किंवा 21 नंतर येणार सुद्धा एखादं वर्ष तुम्हाला डिव्हिडंडची अपेक्षा करता येणार नाही. अशी काही परिस्थिती निर्माण होईल. अशात तू सांगितलेल्या काही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे एज फार एज हे वर्षीचे कन्सर्न, आता लोक कसं ठरवते की मी सुरुवातीला म्हटलं तसं की लॉकडाऊन 24 मार्चला आलंय, फायनान्शियल इयर 31 मार्चला संपलंय. म्हणजे गेल्या वर्षाच्या परफॉर्मन्स मध्ये लॉकडाऊनचा फायदा घेऊन आमचा चुका झाला, आम्ही हे केलं असं सांगायचा कोणत्याही मॅनेजमेंटला सांगण्याचा तसा म्हणजे अधिकार राहणार नाही किंवा तो मुद्दा मिळणार नाही. पण पुढच्या 2 वर्षात ह्याचा इफेक्ट जाणवेल की आपण डिव्हिडंड देऊ शकत नाही किंवा आपण काही करू शकत नाही, कारण ही परिस्थिती उद्भवली. बोला नोवेल सर. आता आपण तेव्हा जो विषय काढला की ह्या बाबतीमध्ये वसईभर जागृती व्हायला पाहिजे, तर मागे आपण पुढाकार घेऊन वसईला विरुंगळ येथे मीटिंग झाली होती. बरोबर. त्यानंतर पुढे त्याच्यातून काही हालचाली झाल्या का? नाही, हालचाली अशा की त्या मीटिंग पहिली झाली ती 30 नोव्हेंबरला झाली. त्यानंतर आपण 26 जानेवारीला मीटिंग घेतली दुसरी, आणि कमिटी वगैरे करून पुढे जायचं ठरवलं. आणि त्या मीटिंगला असं ठरवलं की हे जे चाललंय त्याच्यात व्यवस्थित काय करावं म्हणून एक जनरल सभा बोलवावी. आणि जनरल सभा बोलवण्याच्या दृष्टीने कायद्यात जी तरतूद आहे, बायलॉज मध्ये तरतूद आहे, त्या अनुषंगाने आपण अर्ज बँकेकडे दिला. परंतु तो अर्ज दिल्यानंतर बँकेवर बंधनकारक असतं कायद्यानुसार की अमुक दिवसात त्यांनी जनरल सभा लावायला पाहिजे, म्हणजे ज्याला आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल सभा म्हणतो. परंतु तो अर्ज दिल्यानंतर काही दिवसातच म्हणजे 24 मार्चला 15 पासून हे लॉकडाऊनचं चालू झालं. त्यामुळे नो स्टेप कुड बी टेकन. म्हणजे आपण सुद्धा इन्सिस्ट करू शकत नाही बँकेला की बाबा तुम्ही नियमात ही जनरल सभा, कारण कुठल्याच गोष्टी एकत्र येऊ नये हा एपिडाइज ऍक्ट खाली मुद्दा गोष्टच मी करू शकत नाही. जोपर्यंत लॉकडाऊन हे जे अप्लिकेशन ऑफ एपिडेमिक ऍक्ट आहे ते उठत नाही आणि नॉर्मल व्यवहार होत नाही, तोपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. आता एक आपल्याला ह्याच्यातून असं करता येईल का की आपण चांगला उमेदवार ह्या पुढे देता येईल, जो क्वालिफाईड आहे, बँकेची त्याला ज्ञान आहे, अशी माणसं आपण अगोदरच आता शोधायला सुरुवात केली. आणि कसं आहे, माझं त्या दिवशी आपल्याशी बोलणं झालं की चांगली माणसं ही निवडणूक लढवत नाही. बरोबर. आणि त्यामुळे ती त्या प्रक्रियेत येत नाही. प्रक्रियेत न आल्यामुळे जे निवडणुकीला उभे राहतात ते तेवढे सक्षम नसतात. आपण जे उभे असतात त्याच्यातलं कोणाला तरी एकाला निवडून देतो, त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. बरोबर. चांगली माणसं आणि बिनविरोध या 2 गोष्टी जर झाल्या तर चांगली माणसं नक्कीच आपल्याला पाठवता येतील. आणि तशी लोक आपल्याकडे आहेत, भरपूर आहेत. नोवेल, ह्या अनुषंगाने मी एक फार मोठा आर्टिकल तयार केलाय. म्हणजे कसं की संचालकाची लायकी काय असावी, सीओ ची लायकी काय असावी, आणि मी म्हणजे मला कळतं ते नाही, रिझर्व्ह बँकेचे जे गाईडलाईन्स आहेत आणि ते आर्टिकल आपल्या सगळ्या लोकांना माहीत पडावं ती माहिती म्हणून सुवार्तेकडे पाठव. अर्थात हे आर्टिकल कधी पाठवलं मी? ऑक्टोबर मध्ये, मार्च मध्ये. आता मार्च नंतर सुवार्ता पण बाहेर आलेली नाही. पण एक अंक आलेला, नंतर काही आले नाही. तर मला पण त्या दिवशी एक पॉझिटिव्ह घटना अशी घडली की सुवार्तेत जे काम करणार त्यांच्यापैकी एका चांगल्या व्यक्तीने मला फोन करून असं सांगितलं, आलनाडे सर तुमचं आर्टिकल फारच छान आहे, आपण वाटल्यास ह्याच्यावर मीटिंग घेऊ किंवा हे गोडाऊन संपल्यानंतर चर्चा करून तुमचं आर्टिकल छापूच आपण. त्यामुळे म्हणजे डायरेक्ट निवडताना आणि बिनविरोध का व्हावेत हे मी एक उदाहरण दिलंय, सारस्वत बँकेचं उदाहरण देऊ. आणि काही ठिकाणी जरी बिनविरोध झालं तरी त्याचा खूप इम्पॅक्ट होऊ शकेल, आणि ते आपण कसं करू शकायचे ह्याची व्यवस्था पण त्याच्यात मी दिलेली आहे. की थोडक्यात अशी की
प्रत्येक पॅरिसमध्ये आता हजाराने सदस्य, पण 100 चांगले लोक जर एकत्र आलं, 100 चांगले लोक की ज्यांच्याविषयी समाजात थोडंफार आदर आहे किंवा त्याच्याकडे नॉलेज आहे, ह्या 100 लोकांनी ठरवलं की आम्ही पण सभासद आमच्याही बँकेत ठेवूयात. आम्हाला वाटतं आपल्याकडे हे जे 10 का 5 उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत त्याची आपण इंटरव्ह्यू घ्यावी आणि ह्या इंटरव्ह्यू साठी आपण कोण एक्सपर्ट बोलवा. आणि ही जी एक्सपर्ट मंडळी आहे 5 किंवा 9 लोकांची, त्यांनी ठरवावं की निर्मळ भुईगाव पॅरिस मधले हे 9 लोक आहेत, 9 लोकांची आम्ही इंटरव्ह्यू घेतली. त्याचं काम, त्याचं बँकेवर निवडून जाण्याचा उद्देश, त्याचं आतापर्यंत नेचर, त्याचं डिलिंग आणि त्यांना मार्ग. तेव्हा त्या कमिटीने जर ठरवलं की ह्या 9 लोकांपैकी हा एक्स माणूस आम्हाला प्रथम म्हणून वाटतो, त्याला सगळ्यांनी मदत करून बिनविरोध द्यावं. आता ते सगळेच देतील असं नाही. 9 लोक सांगतील नाही आम्हाला मान्य नाही. पण तशा वेळी ह्या 100 लोकांनी ठरवायला पाहिजे आणि ह्या 9 लोकांना बरोबर घेऊन की नाही आपण ह्या माणसाला निवडून द्यायचं. असं जर झालं तर खूप चांगली मंडळी जाऊ शकेल. बऱ्याच वेळा बिनविरोध होईल, पण बऱ्याच वेळा खूप चांगली मंडळी पण निवडून जाईल. पण याच्यासाठी मेहनत करावी लागेल. एक चळवळ उभी करावी. अर्थात चळवळ उभी करा आणि ती होईल. आता मी ज्यांच्याशी बोलतो ते म्हणतात आलमेडा साहेब तुम्ही पत्रक काढा तुमच्या, आम्ही चर्चवर वाटू. पण सध्या चर्चच बंद आहे कारण ते आपलं कम्युनिकेशन सेंटर आहे. तर ते करावं लागेल. त्यामुळे सध्या आपण हे बँक संवर्धन समिती वापरतो. आता हे जे मी प्रत्येक आठवड्याला लिहिणार आहे प्रत्येक शनिवारी, ते ऍड होऊन मग येईन छापून ना, लोक वाचतील. आणि आपण जे ग्रुप आहे ते फॉरवर्ड करू, लोकांना त्याच्यावर विचार करू दे ना. करू दे. लोकांना विचार करायला लावणं एवढं जरी आपण केलं तरी खूप केलं असं होईल. आणि त्यामध्ये आताच्या काळात या कोरोनाच्या काळामध्ये लोक म्हणजे आर्थिक बाबतीत बरीच संवेदनशील आहेत. त्यामुळे ते नक्कीच या लेखावरती किंवा जे काही मतं आहेत त्यावरती विचार करतील या अनुषंगाने. दॅट इज व्हॉट इज आय होप. बघूया. दुसरं एक सांगतो म्हणजे कोणाला काय आहे, एका दृष्टीने लक्षात ठेवा की कोणी सांगतात तुम्ही असं काही लिहिल्यामुळे, कारण ही सध्या जी सांप्रदायिक संचालक मंडळी की ज्यांचे हात बरबटलेले आहेत ते असं सांगतात की आमच्यासारखे लिहितो तेव्हा आम्ही बदनामी करतो बँकेची. तर माझं म्हणणं असं आहे, हे बदनामी नाही आहे. तुम्ही केलेली काही कृत्य अशी आहेत की ती उजेडात आणल्याशिवाय बँक सुरक्षित होणार नाही. आणि आजच्या घडीला आपली बँक अतिशय सुरक्षित आहे. म्हणून मी प्रत्येक त्या आर्टिकलची सुरुवात करताना बँक सुदृढ आहे, सुरक्षित आहे. पण ती सुदृढ आणि सुरक्षित आणि आज 100 वर्ष जगली तशी आणखीन 100 वर्ष जगायची असेल तर सभासदाने किंवा मालकाने लक्षात द्यायला पाहिजे की माझा मालक म्हणून प्रतिनिधी कोण निवडायचा. सुदृढ आहे म्हणूनच प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे ना. अजून दुर्लक्ष केलं तर मग आरोग्य धोक्यात येईल. पण ते लोकांच्या मनावर बिंबवलं पाहिजे की बिर्याणी खाऊन कोपात आहे म्हणून किंवा जातीचा आहे म्हणून किंवा पक्षाचा आहे म्हणून नाही, तर हा नॉलेजेबल आहे. याच्याकडे बोर्ड दाखवायला जागा नाही, सगळेच सगळे. पण हा असा माणूस आहे की जो आपल्या हिताचं आणि बँकेच्या हिताचं, सभासद हिताचं रक्षण करतो. 2 महिन्यापूर्वी माळीवळीतले प्रसाद डाबरे त्यांनी माझ्याकडे हा विषय काढला होता की अशी काही गावातून 1-1, 2-2 माणसं आपण गोळा करू जी बँकेच्या संदर्भात जाणकार आहे किंवा निवडणुकीच्या संदर्भात ज्यांना खरोखर आस्था आहे आणि चांगला प्रतिनिधी संचालक आपण निवडला पाहिजे. याच्यासाठी ज्यांना आस्था आहे अशा लोकांना एकत्र घेऊन आपण एक मीटिंग घेऊ. आणि तुम्ही जो विचार मांडला तशाच पद्धतीने आपण एकत्र येऊन त्याच्यावर विचार करून बिनविरोध देण्याचा आपण प्रयत्न केला. 100% चांगली गोष्ट आहे. तर त्यांनी माझ्या बरोबर या बाबतीत चर्चा केली होती. पण नोवेल सर, मी असं म्हणेन तुम्ही आहात, प्रसादने मला पण फोन करून सांगितलं प्रसाद आहात तुमच्या लोकांनी, कारण बघा आम्ही आता म्हातारे झालो, आमचं कोणी ऐकत नाही तेवढं. तर तुम्ही पुढाकार जर घेतला, कारण तुम्ही मध्यम आहात, 50च्या पलीकडे म्हणजे तुम्ही मध्य, तुमचं तरुणी ऐकतील, आम्ही म्हातारे पण ऐकतील. तर तुम्ही प्रयत्न केला पाहिजे की तू प्रसाद अशी काही मंडळी एकत्र येते का, जी सूचना मी अख्ख्या वसईतला माझे मित्र त्यांना असं केलंय की तुम्ही 10 लोक निवडा की जे बँकेचे हितचिंतक होऊ इच्छितात किंवा बँक सुद्धा, आणि त्या 10 लोकांना सांगा आणखीन 10 लोक निवडा.
प्रत्येक पॅरिसमध्ये, म्हणून माझं गणित असं आहे की 10 आणि 10 100 लोक जर आपण निवडले प्रत्येक पॅरिसमध्ये सात्विक विचार करणारी किंवा बँकेत, तर आपण बदलू शकतो हे सगळं. हो नक्कीच. मी साधं एक उदाहरण देतो. आणि असं सांगितल्यापैकी कोणी मला गिरीश, आता तुम्ही ओळखत नाझरेथ मिस्किता म्हणून आपल्या कॉलेजचे प्राध्यापक होते. माहिती आहे. तर मी त्याला फोन केला. तो कुठे कुठे चळवळीत नसतो, पण असं तो म्हणतो नाही. आणि त्याने तिसऱ्या दिवशी मला फोन केला, अल्मेडा साहेब मी 10 माणसं जमवली आहेत. तर म्हटलं चांगली गोष्ट आहे. त्या 10ला म्हटलं आणखीन 10 करायला सांग. गिरीशचा माणूस आहे. बरोबर. संदीप फिगरला सांगितलं. संदीप फिगर म्हणतो अल्मेडा साहेब मी 10 माणसं जमवली आहे व्यासांतून. तर असं तुम्ही घ्यायला पाहिजे. आय एम विलिंग टू गिव्ह माय टाइम अँड शेअर व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन आय हॅव. बाकी आज एका दोघांना मला व्यक्त म्हटलं कोण उभं राहायचं असेल त्याने माझ्याकडे यायचं नाही, पण ज्याला उभं राहायचंय त्याने ऍटलिस्ट बँकेचे बायलॉस काय ते तरी वाचावी, बँकेची स्टाफ अकाउंटिंग पॉलिसी काय आहे ती तरी वाचावी, कायदा खड्ड्यात, रिझर्व्ह बँकेचे सर्क्युलर खड्ड्यात. ह्या 2 गोष्टी तरी तुम्हाला माहिती पाहिजेत ना. आपल्या संचालक विचारा की आपल्या बायलॉस किती आहेत आणि कुठल्या बायलॉस खाली तू काम करतो. एवढी जरी माहिती आपण पोहोचवली, मी आता ज्याने मला बाबा तुला संचालक उभं राहायचं हे 2 गोष्टी तरी तू वाचून घे. कर्जाच्या पॉलिसीज आहेत, कुठल्या पद्धतीने कर्ज देऊ शकतो, किती लोक बघतात. आता तर हे करता येईल. डिफिकल्ट आहे बट नॉट इम्पॉसिबल. संचालक जे आपण निवडून देतो आणि आपली जेव्हा जनरल सभा, वार्षिक जनरल सभा वगैरे होते, त्यावेळेला मला मी अशा सभा अटेंड केल्यानंतर मला त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी कळत नाही ज्या अकाउंटशी निगडीत आहेत. आणि मला स्वतःला प्रश्न पडतो की किती संचालकांना ह्याच्यातले बारकावे माहित असतील. बरोबर आहे. आणि अशी माणसं आपण निवडून तिथे वर बसवली. तो त्याला आता ते म्हणूनच मालकाने, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या 13-17 संचालकापैकी मी सांगतो 17 पैकी 17 म्हणजे एकच बँकिंग तज्ञ सोडला तर बाकी दुसरे तज्ञ कुणालाही विचारा की रॅपो रेट आणि तरलता म्हणजे काय. बँकिंग व्यवसायात रॅपो रेट आणि तरलता हे 2 शब्द वेगळे आहेत. रॅपोला मराठी शब्द काही मला आठवत नाही. ह्याचा काय संबंध आहे एकही सांगू शकणार नाही, एकही. पण आहेत ते तिथे. न्यायाला मोठा प्रॉब्लेम कारण आपण बिर्याणी खातो किंवा आपण मित्र बघतो किंवा आपल्या जातीचं बघतो किंवा आपला कोपत बघतो. आपली विवेक बुद्धी शाबूत ठेवली तर सगळंच ठीक होईल. बोला मॅडम सर. हा मी ऐकतो चर्चा. आता याच्यामध्ये माझा आवाज येतोय ऐकू? येतो. 2 गोष्टी आहेत. एक नोवेलने सांगितलं तर बिनविरोध घडवून आणणं आणि योग्य उमेदवार निवडून आणणं. याच्यामध्ये बिनविरोध घडवून आणण्यासाठी जी प्रक्रिया लागते तेवढी प्रक्रिया आपल्याकडे झालेली नाही किंवा होईल अशी शक्यता नाही. कारण आपण जरी एक ग्रुप तयार केला आणि काही माणसं योग्य उमेदवार म्हणून उभी केली तरी त्यांना विरोध करणारे लोक निघणारच, कारण एवढी विविधता आपल्याकडे आहे. त्यामुळे ज्यांना निवडून आणायचं आहे त्याच्या मागे भक्कम असा एक ग्रुप तयार करणं आवश्यक आहे. बरोबर. तो ग्रुप तयार होणं ही सोपी गोष्ट नाहीये. तो आतापासूनच जर कामाला लागलं आणि त्यांच्यामध्ये एकमत झालं की आपल्याला असं करायचं आहे तर ते होऊ शकेल. बरोबर. दुसरा मुद्दा हा की अभ्यासू उमेदवार आणि लोकप्रिय उमेदवार याच्यामध्ये लोकप्रिय उमेदवार जो आहे तो निवडून येतो. अभ्यासू उमेदवार हा लोकप्रिय असतोच असं नाही. बरोबर. तर प्रश्न असा आहे की तुम्ही अभ्यासू उमेदवार निवडायचं ठरवलं तर त्याची निवडून येण्याची क्षमता नसते. कारण निवडणूक जी होते ती केवळ अभ्यासू ह्या एकाच क्रायटेरियावर होत नाही. तो उमेदवार लोकांपर्यंत किती पोहोचलेला आहे, लोकांची कामं किती करतो हे आपण अपेक्षित करतो. बरोबर. बहुसंख्य लोकांची ती अपेक्षा असते की माझं काम, माझं कर्जाचं काम असो, माझं दुसरं काही काम असो, बँके व्यतिरिक्त काम असो, ते किती केलं जातं. आणि तो क्रायटेरिया काही प्रमाणात योग्य आहे कारण त्याच्यामध्ये लोकांबद्दलची त्याची कळकळ दिसते. समजा तो पूर्ण अभ्यासू आहे परंतु लोकांबद्दल कळकळ नसेल
तर मग त्या अभ्यास उत्पन्नाचा उपयोग बँकेसाठी होईल कदाचित, परंतु लोकांसाठी होईलच की नाही हा प्रश्न आहे. नाही, इथे अल्मेडा साहेब फक्त तुम्हाला सांगतो होईल. दोन गोष्टी आहेत. ही आपली जी समजूत होती आहे ना, की संचालक लोकांची कामं करतो, हेच बेसिकली चुकाचं आहे. म्हणजे कधी ते होतं जेव्हा ती कोऑपरेटिव्ह सोसायटी होती, जेव्हा ती तात्पुरती बँक होती, पण नॅशनलाइज बँक नव्हती. आता तुम्ही आपले जर नियम बघितलात, तर तुम्ही जो म्हणतात तसा गरजवंत 5 लाख रुपये सँक्शन करण्याचा अधिकार ब्रांच मॅनेजरला आहे. 5 लाख रुपये. बरोबर. संचालक डझंट कम इन बिटवीन. ते 1 पर्सनल कोटी लोन करतो सर. 1 कोटीपर्यंत सँक्शन करायचा अधिकार चेअरमन आणि सीओ ला आहे. म्हणजे तो मुद्दा आणि बाद झाला तरी हा दुसरा मुद्दा, कोटीच्या पलीकडे 1 कोटी 5 कोटी हे लोन सँक्शन कमिटीला आहे. ह्यासाठी रूल्स माहित पाहिजे लोकांना सांगण्यासाठी. आणि मी तुम्हाला सांगतो, ही छोटी मंडळी जी आहे 10 लाखापर्यंत कर्ज घेणारी, ही मंडळी बुडवत नाही हो. आणि असे हजारो लोक बुडले तरी बँक बुडत नाही. पण 5 कोटीच्या पुढे 100 कोटी पुढे देताना जी मालूम होत होते, तिथे हे संचालक पैसे म्हणजे कमिशन मध्ये. आणि मग हे 100 बुडण्यापेक्षा असे 10 बुडले किंवा 2 जरी बुडले तर 100 कोटी एका तडक्यात जाऊ शकतात. त्यामुळे आज बँकेचं जे स्टेटस आलेलं आहे, कर्जाची जी भूमिका होती ती, आणि पुन्हा कसं आता थोडस डिटेल, की आपल्या बँकेचं मोठं ध्येय काय, कोऑपरेशन आहे की पैसे कमवणे आहे? सहकाराचं धोरण काय? आपण आता काय झालं, कॅपिटलिस्ट ऍटिट्यूड मध्ये गेलो. ती ऍटिट्यूड लोकांना समजावून सांगायला गेली की ती आपली ऍटिट्यूड नाही. माझ्याकडे पैसे आहेत, त्याची अल्मेडाला गरज आहे म्हणून मी त्याला दिले, तो काय देईल ते मी घेऊ. हा हे सहकाराचं मूळ तत्व आहे. सहकाराचं मूळ तत्व असं आहे, इट्स नॉट ए कॅपिटलिझम, इट्स अ कोऑपरेटिझम. पण आपल्याकडे दुर्दैव आहे की कोऑपरेटिझम आणि कॅपिटलिझमचा अर्थ कळत नाही, आणि सगळ्यांना वाटतं डिव्हिडंड जास्त मिळाला पाहिजे. डिव्हिडंड जास्त मिळायला पाहिजे नाही, जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे पैसे घेऊन कामाला उद्युक्त केलं पाहिजे की त्याने काम करून. व्याजावर पैसे म्हणजे व्याजावर जगणारी मंडळी नको आपल्याला, मेहनतीवर जगणारी मंडळी पाहिजे. नाही, पण सर्वसामान्य लोकांचा हा आग्रह असतो की आपल्याला व्याज मिळालं पाहिजे. बरोबर, पण हे त्यांचं रॉंग नोशन झालं. हे आपल्याला हळूहळू म्हणजे आता सुशिक्षित झालं, आपल्याला कळायला लागलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण कन्व्हिन्स करायला पाहिजे. होणार नाही, पण दॅट शुड बी द मोटो. आज आपण काय सांगतो की गावाकडे चला किंवा हे, दॅट इज वन ऑफ द प्रिन्सिपल दॅट यू मस्ट. एकाकडे प्रचंड पैसा आहे आणि दुसऱ्याकडे काहीच नाही. दॅट इज नॉट द व्यवस्था विच वॉज एक्सपेक्टेड फॉर ए गुड सोसायटी. दुसरा मुद्दा जो आहे कोऑपरेशन संबंधी, कोऑपरेटिव्ह सोसायट्यांचा जो एका काळामध्ये उपयोग होता तेवढा आता राहिलाय का, ते पण आपण विचारात घ्यायला पाहिजे. म्हणजे कोऑपरेशन करणं म्हणजे माझ्याकडे पैसे नाहीत, तुमच्याकडे आहेत, ते तुमचे पैसे मला उपयोगी पडावेत, हा जो मुद्दा आहे हा तेवढा इफेक्टिव्ह आता राहिलाय का, ह्याचा पण विचार करायला पाहिजे. आता बरोबर, तोच मुळात मुद्दा आहे पण ना. त्यामध्ये मला असं वाटतं की कॉपरेटिव्ह असो किंवा कॅपिटलिझम, आपल्या एकंदरीत लोकांमध्ये अर्थ साक्षरता ही प्रचंड कमी आहे. त्यामुळे जरी बँक कॅपिटलिझम या एका अजेंड्यावर जरी चालत असेल, तरी त्याचे जे सभासद आहेत त्यांच्यामध्ये तेवढी अर्थ साक्षरता असावी की कोणाला कर्ज दिलं जात आहे आणि त्याचं वितरण कसं केलं जात आहे. त्यामुळे अर्थ साक्षरता जो आहे हे महत्वाचा मुद्दा आहे, आणि त्या संदर्भात जी काही चळवळ होईल, जे काही मुवमेंट यातून निघेल, ते काहीतरी कॉन्ट्रीब्युट करू शकेल. हो, त्याबरोबरच पुढे आपल्या बँकेच्या आर्थिक सामर्थ्याचा उपयोग करून आपल्या समाजासाठी भविष्यात काय करता येईल, अशा प्रकारची विजन असणं आवश्यक आहे. बरोबर. म्हणजे आत्ताच्या घडीला मॅरेथॉन किंवा अशा सटरपटर गोष्टी करून किंवा हेल्थचे अमुक तमुक याच्या मागे बऱ्याच प्रमाणात पैसा खर्च करून बरोबर, आपण अगदी बरोबर, भविष्य काळासाठी काय करू शकतो हा विचार पुढे येत नाही. ह्याला कारण आपण निवडून दिलेल्या संचालकाची कुवत. कारण मी तुम्हाला सांगतो, मी ह्याच्यासाठी भांडलोय की आपण 100 वर्षात झाल्यानंतर जवळजवळ 100 कोटी रुपये हे प्रतिकात्मक, माझ्या गावात मी काय केलं, म्हणजे तुम्ही अल्मेडा सर सांगितलं, मेडिकल कॅम्प घेतला, मॅरेथॉन, प्रतिकात्मक काम करण्यासाठी जवळजवळ मूर्खासारखे वापरले आहेत. पण तिथे रचनात्मक काम होऊ शकलं असतं जर तेवढ्या क्वालिटीचे संचालक. ही 100 कोटी आपल्याकडे आहेत, आपण लोकांना विनंती करून 50 कोटी घेऊ शकतो आणि एक हॉस्पिटल बांधू शकतो, म्हणजे मेडिकल कॉलेज काढू शकतो. बरोबर. पण तेवढी कुवत असलेली माणसं तिथे पोहोचली पाहिजे.
ते 100 मी लिहिलं की तुम्ही काय करता, अरे काही नसताना आपण कार्डिनल उभा केलं, आपण कॉलेज करू शकतो. नाही हो आलमेळा, कोण तेवढासा विचार करण्याची कुवत नाही आणि लोक पैसे देणार. माझा विश्वास आहे की लोकांना तुम्ही विनंती केली की 1 वर्ष नाही, लोक डिव्हिजन घेऊ नका, आता आपण पैसे जास्त हॉस्पिटल प्रमाणात देऊ शकतील. लोकांची कुवत वाढलेली आहे आणि त्यामुळे एक्झॅक्टली त्या काळामध्ये त्या पण हा काळामध्ये जेवढे विचारच पैसे घ्यायला मिळाले, तयार नाही. तर मला म्हणजे तुमच्या एकंदर बोलण्यावर असं वाटतं ना की सगळ्यात पहिलं जो कोणी संचालक असणार आहे, संचालक पदाचा चेहरा असणार आहे, त्याच्यामध्ये पहिलं विजन हवं. जर विजन बरोबर, राईट. विजन असेल तर पुढे जाऊन मग त्याला सपोर्ट करता येईल. त्याचे भले नॉलेज कमी असेल किंवा दुसरं काय असेल ते भरून काढता येईल. हे गॅप भरून काढता. विजन जर नसेल तर मग मोठा प्रॉब्लेम येतो किंवा फक्त खुर्ची टिकवण्याचा प्रयत्न करतो. सेकंड, आता आपला जो मुद्दा चाललेला की कॅपिटलिस्ट वर्सेस सोशलिझम वरती, तर कसं आहे की आता ओव्हरऑल इकॉनॉमी आपण कॅपिटलिझमला फेअर केलेली आहे, आपण म्हणजे मेंटली त्याच्यामध्ये फेअर केलेलं आहे. तर लोकांना कोऑपरेटिव्ह सोसायटी कशासाठी होती, त्याचा म्हणजे उद्देश काय होता ते ऍटलीस्ट सांगितलं पाहिजे. म्हणजे त्यांना पटतो न पटतो त्याचं हे केलं म्हणजे प्रॅक्टिकली ते पॉसिबल आहे की ती नंतरची गोष्ट, पण कशासाठी ते होतं ऍटलीस्ट म्हणजे 100 लोकांना सांगितलं 5 ते 10 लोक तरी विचार करतील की आम्हाला प्रॉफिट नको. तिसरा मुद्दा असा आहे त्यांना की बँकेला शॉर्ट टर्म गोल काय आणि लॉंग टर्म गोल काय, दोन्ही ते प्रतिकात्मक कामे करतात. रचनात्मक काम कोणतंच केलं गेलं नाही. आणि हे कशासाठी, कारण तिकडे पॉलिटिक्स आहे, तिकडे निवडून दिलं जाते आणि कोणतेही निवडणूक तंत्र आलं की सगळं म्हणजे सगळं जे विचार असतो ना ते निवडणुकीच्या पाठी जाते. तिकडे मग कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्यासाठी नेहमी बाधा आहेत. नाईस, आय अग्री विथ यू. नाही, आता कोऑपरेशनची लेवल सुद्धा ना, आता कोऑपरेशन म्हटलं तर पूर्वी कसं की घर बांधण्यासाठी आपल्याला पैशाची गरज होती किंवा छोट्या मोठ्या कामासाठी गरज होती. आज ती परिस्थिती राहिली नाही. काही फार थोड्या लोकांची राहिली असेल, परंतु मोठ्या प्रमाणात जेव्हा उलाढाल करायची असेल, समजा एखाद्याला मोठा उद्योग काढायचा आहे, एखादा कारखाना काढायचा आहे किंवा परदेशात शिक्षणासाठी जायचं आहे, अशा प्रकारच्या गोष्टीसाठी कॉर्पोरेशनची गरज लागेल. म्हणजे आपल्या कॉर्पोरेशनचा कन्सेप्ट जो आहे तो आता मोठ्या प्रमाणात बदलावा लागेल. नाही, बदललेलेच आहे. देर इज नो प्रॉब्लेम आहे ना. तर गरजा चेंज झाल्या आहेत, परंतु कॉर्पोरेशनची गरज आज सुद्धा आहे. तेव्हा लोकांना कदाचित 10,000 50,000ची गरज लागत असेल, आज 10 लाखाची गरज लागत असेल, परंतु कॉर्पोरेशन शिवाय सगळे पुढे जाऊ शकत नाहीत. कारण हे म्हणजे आर्थिक दृष्ट्या नेहमी सर्कल असते. आज कोणतरी टॉपवर असते, 10 वर्षानंतर दुसरा कोणतरी टॉपवर असेल आणि मला कदाचित गरज पडेल. तर हे नेहमी चेंज होत राहते. कॉर्पोरेशनची गरज आर्थिक क्षेत्रात नेहमी लागत असते. फक्त तो पैसा मोबिलाइज कसं, आज कसं झालं आपलं कॅपिटल मार्केट मागच्या 20-25 वर्षात खूप ओपन झालेलं आहे. सो आपल्याकडे लोन घेण्यासाठी खूप ऑप्शन आहेत. आता गोल्ड लोन सारखे आपल्याकडे आपल्या प्रॉपर्टीचे रेट सुद्धा वाढलेले आहेत. तर प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवून आपल्याला लोन मिळतात. तर आणि बँकिंग सेक्टरमध्येच असं कॉम्पिटिशन असल्यामुळे आज आपल्याला तेवढी गरज दिसत नाहीये. पण जर आपण आता ह्याचं उदाहरण द्यायचं असेल ना, तर आपल्याला नेहमी भोवरी समाजाचं जे लोन ते देवाणघेवाण करतात विदाउट इंटरेस्ट, त्याचं जर आपण एक्झाम्पल जर बघितलं ना, ते कसे वर्क करतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जो विश्वास असतो आणि त्याच्यामुळे त्यांना बिझनेस मध्ये कसा फायदा होतो, ते मॉडेल जर आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केला ना, तर कॉर्पोरेशनचा म्हणजे काय फायदा आहे ते आपल्याला कळण्यास मदत होते. नाही, कॉर्पोरेशनचा फायदा जो आहे तो निश्चितपणे आजही आहे. आपण धरून चला, आपली कॅथलिक बँक जर नसती तर वसईतल्या कोणत्या माणसाला त्याच्याकडे काही नसताना, म्हणजे पत म्हणून कागदोपत्री पत नसताना 5 लाख रुपये मिळाले असते. हे कॉर्पोरेशन मधूनच मिळू शकतं. एरवी आपलाच काउंटर पार्ट समजा मुंबईतला आपला कोण मित्र असेल त्याला विचारा, सांगा की आम्ही फॉर्म टाकल्यावर 5 लाख रुपये मिळतात, तर त्याला काय वाटतं बघ, म्हणजे त्याला किती आयतायत करावी लागते. आता दुसरा जो भाग आहे तो स्वबचत गट, स्वयं बचत गट. हा बचत गट सुद्धा हा सहकाराचाच एक प्रकार, तो मायक्रो प्रकार आहे. त्यामध्ये काय आहे की महिला ज्या आहेत, ज्या घरगुती काम करणाऱ्या महिला किंवा जिकडे दैनंदिन कामगार आहेत, त्यांना हे करणं, सक्षम करणं. हे सक्षम सुद्धा कसं, ते एकमेकाच्या सहकार्याने होतं. म्हणजे 10 महिला एकत्र येऊन त्यांनी त्यांच्या बचतीच्या रक्कमा जमवायच्या आणि ती एक पत तयार करायची आणि त्या पतीवरती मग प्रत्येकानं लोन द्यायचं. पण हे सहकाराचं जे महत्व जे आहे अनन्यसाधारण, हे कुठच्याही परिस्थितीत कमी होणार नाही असं मला वाटतं. काय आज कॅथलिक बँक आहे म्हणून आपण वसईमध्ये हॉस्पिटल बांधलं आणि दुसऱ्या काही गोष्टी करण्याच्या गोष्टी करू शकतो. समजा हीच नसती बँक तर आपल्याला कोणी, आपलं गव्हर्नमेंटने ऐकलं असतं, इतर कितीही पॉलिटिकली फोर्स असो, तुम्ही करू शकलो नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जागोजागी ज्या काही विकास झालेले आहेत
ते सहकाराच्या माध्यमातून झाले. भले सहकारांनी त्यांनी राजकारणाचा फायदा घेऊन सरकारला लुटलं, पण त्यांच्या भागामध्ये मात्र डेव्हलपमेंट केलं. तसा दबाव गट आपल्याकडे राजकीय नाही, पण आपल्याकडे जो काही आर्थिक गट हे आहे, दबाव आहे, त्या आधारे आपल्याला अशा काही गोष्टी सहकाराच्या माध्यमातून करता येतात. त्यामुळे सहकाराचं महत्व खूप काही कमी झाले अशी परिस्थिती नाही. मला तेच सांगायचं. पण आपलं काय झालंय, तुम्हाला मी जेव्हा आपल्या बँकेने बाहेर शाखा काढायच्या ठरवल्या, मी विरोध केला होता आणि 41वी शाखा झाली तेव्हा मी आर्टिकल लिहिलेलं आहे की एक गोष्ट, आता कोऑपरेशन हाच आपला द मेन ऑब्जेक्ट आणि गोल असेल तर आपलं कोऑपरेशनचं गोल वसई तालुक्यापुरतं होतं. ठीक आहे, मी कबूल होतो की आदिवासी भागात पण काढाव्यात, पण आपण ते गोल विसरलो आणि कॅपिटल नाही माझी पुण्यात ब्रांच झाली पाहिजे. आणि अशा 41 नंतर झालेल्या ब्रांच जेव्हा येईल डिटेल तेव्हा मी मांडेन की आपण तेवढा कॉम्पिटंट स्टाफ डेव्हलप केला नाही. आज आपल्या बँकेत लीगल ऑफिसर नाही. 12,000 कोटीची व्यवहार करणाऱ्या बँकेत ही लाजारवाणी गोष्ट नाही का? डिटेल मध्ये जात नाही. त्यामुळे आपण जेव्हा अशा गोष्टी करतो, कोऑपरेशनचा मेन उद्देश काय, जे किंबूज इस्रायल मध्ये आहे की तुम्हाला वसईपुरतं मर्यादित ठेवा ना. पैसे शिल्लक आहेत म्हणून दमनला ब्रांच काढली पाहिजे का? पैसे शिल्लक आहेत, तुम्ही धंदा केला आणि तुम्ही खूप मेहनत काम घेतलं असं नाही. पैसे लोकांकडे आहेत आणि लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तुम्ही लोकांना सांगू शकता तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे असतील म्हणून तुम्हाला इंटरेस्ट कमी मिळेल, तुम्हाला लाभांश कमी मिळेल, पण पैसे सुरक्षित आहेत. वाटेल तिकडे ब्रांच काढून इंटरेस्ट मिळेल किंवा आम्हाला कमिशन मिळेल, उद्या बँक बुडेल तेव्हा तुम्ही आम्हाला जबाब देणार आहात का? पण आपण हे लोकांना सांगत नाही, कारण सांगणार नाहीत. कारण जे आतापर्यंत तिथे निवडून गेले, म्हणजे मी असं म्हणेन 90च्या अगोदर 95 पर्यंत मी सांगेन बँक वॉज व्हेरी गुड, बँक वॉज व्हेरी गुड टिल 99. पण नंतरच्या पद्धती आल्या पैसे वाढल्यामुळे आणि जे पैसे त्यांच्या मेहनतीचे लोकांच्या विश्वासाचे होते त्याचा हा दुरुपयोग आहे. हे जे तुम्ही सांगितलं ना की वसई पुरताच मर्यादित राहिलं पाहिजे, आता सारस्वत बँक वगैरे आहे ती जगभर गेली आहे. राईट. तिथे आपण मी एकच सांगेन, मुद्दा जो आहे तो हा आहे की तुम्ही नवीन शाखा काढताना त्याचा पूर्ण अभ्यास केला तिकडच्या परिसराचा आणि मगच शाखा काढली. तिथे आपल्याला किती स्कोप आहे याचा विचार केला तरच ते चांगल्या प्रकारे फंक्शनिंग करू शकेल. हा मुद्दा महत्वाचा आहे. तुम्हाला एकच उदाहरण की सारस्वत बँकेचे संचालकाची कुवत काय आणि कोण संचालक आहे तिथे? आता गेल्या जवळजवळ 15 वर्षात त्यांच्या इलेक्शन पण झाल्या नाहीत. का? मग तेव्हा असे लोक असतात, ते ब्रँच खोलताना त्यांचा अभ्यास किती असतो की इथे ब्रँच खोलायची म्हणजे कुपारी किंवा ख्रिश्चन आहेत म्हणून खोलायची का? कमर्शियल दृष्टीने जायला पाहिजे. आज कारण आपल्याकडे पैसा आहे आणि कॉर्पोरेशनचं आपलं ऑब्जेक्ट ज्या हेतूपुरतं होतं ते आपलं अचीव्ह झालेलं आहे आणि ते अचीव्ह झाल्यामुळे पुढे लोकांना मदत करण्यासाठी आपण गेलं पाहिजे, असं विजन पाहिजे ना. आपल्याकडे विजन नाही, पैसे शिल्लक आहेत, कुठेतरी जागा घेतली पाहिजे, आमच्या नावाने बोर्ड लागले पाहिजेत या शाखा काढल्या म्हणून. आता तुम्ही एवढे, आता मी इथे आहेत काही मी सांगेन, तुम्ही आपल्या बँकेत लिहा एकच लेटर लिहा आणि सांगा की महाराष्ट्रात वसई तालुक्याच्या बाहेर काढलेल्या ब्रँचेसची आम्हाला विगतवारी द्या आणि कुठल्या बँका ह्याच्या दृष्टीने बिझनेसच्या दृष्टीने चांगल्या आहेत आणि कुठल्या धोक्यात आहेत ते कळवा. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला मागायला काही हरकत नाही, मागा आणि बघा. आरटीआय खाली मिळू शकते का? आरटीआय कशाला, तुम्ही सभासद म्हणून बघा. आरटीआय हा वेगळा कायदा आहे, माझा तुझा संबंध नाही, तो मागू शकतो. राईट टू इन्फॉर्मेशन एज अ सिटीजन. इथे तुम्ही सभासद आहात, तुम्ही ओनर आहात. दॅट्स अ क्वेश्चन ऑफ आरटीआय. अच्छा, तुम्ही मालक आहात. मी मागवते प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा शक्य होतो, पण मला पण आता थकवा आला ना. तुम्ही जो मुद्दा मांडला, ग्रुप तयार केला पाहिजे. तुम्ही जो मुद्दा मांडला, पण हा फक्त कॅथलिक बँकेपुरता सीमित नाही, तर सर्वच बँकेचा हा प्रश्न, बँकेपुढे प्रश्न आहे. सध्या आपण कॅथलिक बँकेचा विचार करू. हो, त्यामुळे आणि या कोरोना काळामध्ये आणखीनच ते हे होणार आहे आर्थिक विषयासंबंधात. त्यामुळे मला ही चळवळ उभारण्या पाठीमागे माझा उद्देश किंवा हेतू एवढाच असेल की चांगली माणसं तिथे निवडून जायला पाहिजे
जी कॉम्पिटंट आहेत आणि दोघी दृष्टीने बँकेचं वाढ होण्याच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे आणि बँक सुरक्षित राहण्याचं काय महत्वाचं आहे, ह्याचं तारतम्य जाणणारी मंडळी तिथली असली तर बँकेला दुकान असेल. मला एक प्रश्न एकदा असं विचारायचा होता की जे आता बँकिंग आता खूप बँका, पहिलं फक्त नॅशनलाइज बँका होता, त्याच्यानंतर आता खूप कोऑपरेटिव्ह आणि इतर बँका सुद्धा आलेल्या आहेत, प्रायव्हेट बँका सुद्धा आलेल्या आहेत. त्यामुळे बँकिंग सेक्टरमध्ये खूप असं व्यवस्थित कॉम्पिटिशन आहे. तर या कॉम्पिटिशनचा बँकेच्या कोऑपरेटिव्ह बँकेला कॅपिटलिझमच्या दृष्टीने म्हणजे त्यांचा कल जाण्यास किती हे असेल, त्याचा किती प्रभाव असेल, कॉम्पिटिशनचा प्रभाव? बरोबर आहे, हा प्रश्न बरोबर आहे की परिस्थितीने सुद्धा ते भाग पडलेली ही आहे. व्यवस्थेने हे जर बँकेला एक्सपान्शन जे आहे ते करणं, हे आता जी सध्याची आर्थिक परिस्थिती आहे त्याचा परिणाम सुद्धा आहे. एखाद्या चाकोरीमध्ये राहून वसईमध्ये तुम्ही किती बिझनेस करू शकले असता, तर खुद्द वसईमध्ये सुद्धा आपण जो बिझनेस केलेला आहे तो काही म्हणजे सगळ्या समाजाला पोषक आहे असं नाही सांगता येत. आपण किती बिल्डर लोकांना कर्ज दिलेले आहेत बँकेने आणि त्या बिल्डर लोकांनी अनधिकृत बांधकाम करून आपल्याकडे पूर आणलेले आहेत. हे जे आहे हे नकळत आपल्या बँकेने लावलेला हातभार आहे. हे कशासाठी आहे? एकतर संचालकांचे जे काही हे हेतू आहेत, गैरहेतू आहेत, ते त्याशिवाय नफा कमावणं. तर ह्या सगळ्या चाकोरीमध्ये आता या परिस्थितीमध्ये काम करायचं म्हटलं तर कुठेतरी तो अडथळा आहे. तरीही त्याही परिस्थितीमध्ये मुद्दा येतो की बँक नफ्यासाठी आहे का विकासासाठी? त्याही परिस्थितीमध्ये मार्ग काढून तुम्हाला एथिकल बिझनेस जो आहे तो एक स्टँडर्ड बिझनेस तो एक करून टिकणारी लोक आहेत. सरस्वती बँकेचं आपण उदाहरण बघितलं की ते काही एथिकल बिझनेस करतात, नाही होत नाही म्हणजे काही अनावश्यक म्हणजे गैर अनधिकृत कामाला वगैरे कर्ज त्याकडनं दिली जातात, पण ऍज फार एज पॉसिबल ते त्यांचं स्टँडर्ड एक मेंटेन करतात एक्सपान्शन होऊन सुद्धा. डॅनियल आपल्यामध्ये कोण नवीन एक रवींद्र मगर म्हणून एक जॉईन झाले, जरा इंट्रोड्यूस करून द्या. हो सर, इंट्रोड्यूस करतील. रवींद्र हा आपला जुनाच मेंबर आहे. मीटिंग अटेंड केली होती. ते आगाशीला राहतात. Our date is tomorrow 15 हॅलो, हो बोला, आवाज येते तुमचा, बोला. माझा आवाज येतो? हो हो. हा, ते आगाशीला राहतात, स्वतः बिझनेस करणारे आहेत. ते आपल्या मीटिंग विवेक मंचच्या ग्रुपमध्ये होते पूर्वी, आता मध्येच ते डिलीट झाले होते, ते पुन्हा आले आहेत आता आणि त्यांना मी मीटिंग साठी इन्व्हाइट केलंय. अच्छा, म्हणजे मागे जे स्वतः काही डिलिव्हरी वगैरे बिझनेस करतात, होम डिलिव्हरी वगैरे असं, त्यांनी आपलं बोर्ड पाहून आपल्या मीटिंग साठी आले होते बघा एकदा. हो बरोबर. आणि ते चर्चा केली होती आपल्या बरोबर आणि ते आपल्याच विचाराचे आहेत, त्यामुळे त्यांना मी इथे आपल्या मीटिंग साठी इन्व्हाइट केलंय. रवींद्र ऐकताय का? रवींद्र ऐकताय का तुम्ही? रवींद्र म्यूटवर आहे, ऐकत नाही. ऐकत असतील परंतु त्यांना माझा एक प्रश्न विचारायचा की या परिस्थितीमध्ये त्याचा जो बिझनेस आहे तो काहीतरी डिलिव्हरी वगैरे बॉम्बेतनं नाशिकवरून माल आणून डिलिव्हरी करतो, बरोबर बरोबर, तो कसं चाललेला आहे आणि या परिस्थितीत त्याला काय अडचणी आहेत ते जर जाणून घ्यायचं होतं. काल त्यांचं डॉक्टर जोशींचा व्हिडिओ बघितला, त्या ग्राहक संघटना, ग्राहक संघटना आहे ती, ग्राहक संघटनेकडनं जो माल वगैरे पुरवतात तर त्याबद्दल, तर त्या अनुषंगाने त्याला मला विचारत होतं, पण ते म्हणलं होते हे म्यूटवर आहे. त्यांचं नेटवर्क वीक आहे असं ते मेसेज केलेलं आहे. सांगितलं करंटली नॉट डुइंग एनी डिलिव्हरी, विल होल्ड वॅक्सिन. चॅटवर म्हणतायत सध्या काही डिलिव्हरी करत नाहीयेत. अच्छा, जोपर्यंत वॅक्सिन येत नाही कोरोनावरचं तोपर्यंत होल्डवर ठेवलेलं आहे. हॅलो, आता आपण बँकेसंबंधी बरीच चर्चा केली, ही प्रोसेस पुढे चालू राहू दे. परंतु आता आपले जे बरेच मेंबर आहेत ज्यांना भाग घेता आला नाही, मोजेस आहे, दुसरे मार्शल आहेत, शैला आहे वगैरे, त्यांना बोलायची थोडी संधी देऊया आपण. बोला. त्यांचे काही विचार आहेत, मत आहेत, ते मांडू दे. बँकेविषयी सोडून दुसऱ्या कोणत्याही गोष्टी असतील तरी घ्या. Yes, anything.
मोजेस आवाज येतो का? तुमचं म्यूट वर आहे. सगळ्यांनी फक्त ऐकायचं काम करतायत का? आता बोला. आला आवाज? आता बोला. हा, मी ऐकतोय ना. नाही, ऐकण्याबरोबर भाग पण घ्या ना. आता तुमचे काही मुद्दे असतील ते मांडा. आता बँकेशी संबंधित झाली चर्चा, समजा ती पुढे चालू होणार आहे. पहिले इनपुट मग आउटपुट. हॅलो, आउटपुट नको आहे का? आउटपुट पाहिजेत, पण त्याच्यासाठी इनपुट पहिलं पाहिजे ना. नाही, बऱ्याच वेळेला काय होतं, आपण जेव्हा समोरासमोर बसलेलो असतो ना, तेव्हा या चर्चेमध्ये भाग घ्यायला एकमेकांना प्रवृत्त करू शकतो. इथे काय होतं, आणि बाकीचे दुसरे ऐकत राहतात, असं होतं. हॅलो, हा पर्यंत सर बोला. मी काय म्हणतो, बँक लायसन्सिंग बद्दल रिझर्व्ह बँकेची पॉलिसी काय असते माहितीये का, की अनबँक एरिया जे असतात तिकडे जास्तीत जास्त शाखा खोलायच्या, अशी रिझर्व्ह बँकेची पॉलिसी असते. त्यामुळे अतुल जे बोलले की आता पैसा आहे म्हणून दमणला शाखा खोलायची का, तर पैसा आहे का नाही, पैसा आहे तो याला पैसा पाहिजे, पण दमण सारख्या ठिकाणी सुद्धा शाखा खोलायला हरकत नाही. कारण आपल्या बँकेला आता मल्टी स्टेट लायसन्स मिळालेलं आहे. सॉरी, मिळालेलं नाही. मिळालेलं नाही अजून अतुल? आपण चौकशी, मला वाटतं मिळालेलं आहे. कधी मिळालं? कधी, आता कधी, 1-2 वर्षात. रेझोल्युशन होऊन 3 वर्ष झाली. हॅलो, ज्या दिवशी रेझोल्युशन झाली होती मल्टी स्टेट करायची, त्याला मी विरोध केला होता मल्टी स्टेट करायला, मला आठवतं. आणि मी सांगितलं की बहुमताने असेल किंवा, पण माझं लिहा, माझा विरोध आहे मल्टी स्टेटला. आणि त्याला 3 वर्ष झाली. त्याच्यासाठी सँक्शन केलेले लॉस पण आपले आहेत, पण अजून आपण बोलू का? कारण आता पुन्हा मीच बोलतो असं होईल. बोला. हा, तर रिझर्व्ह आपण जे पॅनल पाठवलंय मल्टी स्टेट करताना, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि रिझर्व्ह बँक ते पॅनल मंजूर करायला तयार नाही. आपल्याला मल्टी स्टेट हवी आहे, परंतु आपली संचालक निवडण्याची जी प्रक्रिया आहे ती जी आता आहे तीच ठेवायची, की आम्ही सांगतो तशी. आणि मल्टी स्टेटला एक कंडिशन अशी आहे, इफ यू वॉन्ट टू मल्टी स्टेट यू मस्ट गो टू हे पॅनल इलेक्शन अँड नॉट ग्रुप झोन वाईज इलेक्शन. आपण ते इन्सिस्ट केलंय, आणि त्यामुळे अजून काहीही उत्तर कोणाकडनं आलं नाही, तर सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं आलं, नाही तर रिझर्व्ह बँकेकडे. मार्शल, तुझ्याकडे काही इन्फॉर्मेशन, तर आय विल बी हॅपी टू. प्रपोजल आलं होतं, तर ते तुम्ही सांगता त्याप्रमाणे अजून हे झालं नाही का? मला काय तेच ना, तेच. आपण चौकशी करत नसतो. मी लिहिलं बाबा काय झालं, तर दोन्ही ऑथॉरिटी सांगतात की तुम्ही हे चेंज करा. ज्या आपल्या संचालकांना ते चेंज करायचं नाही, कारण त्यांना माहिती आहे सगळं ओपन झालं त्यापैकी एकही निवडून येणार नाही. त्यामुळे गाव वाईज आहे ते पाहिजे, म्हणजे आपल्याला झोन सिस्टीम पाहिजे, आणि पुन्हा मल्टी, त्यामुळे ते कधीच होणार नाही. पॅनल सिस्टीम साठी सभासदांनी आग्रह धरावा की काय? नाही, मी त्याला पण अपोज करतोय पॅनल सिस्टीम साठी. कारण आपल्याकडचं पॅनल सिस्टीम मध्ये भाईंदरला जी मतदार संख्या झालेली आहे, नालासोपारला जी मतदार संख्या झालेली आहे, ती मतदार संख्या आपल्याला घातक ठरू शकते. कारण आपण कोणीच मतदार संख्या कुठे वाढली आहे ते पाहिलेलं नाही. कारण आपल्याकडे झाले होते, साधा एक मुद्दा की 1 लाख काही वर्षापूर्वी कॅथलिक किती होते आणि आज किती आहेत. आणि त्याच्यात पुन्हा आता नवीन जो कायदा आलाय की ऍक्टिव्ह मेंबर किती आहे, ज्याला वोटिंग राईट आहे, असे किती आहेत, त्याचा अभ्यास केल्याशिवाय तिथे जाणे हा मूर्खपणा ठरणार आहे. पण जे हौशी आहेत आणि ज्यांना वाटतं आपल्याला, कारण म्हणजे विराटच्या ताब्यात टाकायची असेल तर पॅनल सिस्टम करायला काय हरकत आहे. अच्छा, त्यासाठी आधी आपल्याला लोकांना हे पण समजा की तुमचा मतदानाचा हक्क आहे की नाही. तुम्ही वाफ एवढी तोंडाची काढता, पण आज कारण ह्या नवीन 97ची जी अमेंडमेंट आहे त्यानुसार किती सभासद ऍक्टिव्ह म्हणजे मतदान देणारे आहेत ना, किती केवळ व्याज आणि पैसे कमवण्यासाठी किंवा डिपॉझिट ठेवण्यासाठी आहेत, आपल्याला ती पण माहिती नाही विशेषतः. नाही, आता अतुल, मी एक असा मुद्दा मांडतो की आपल्याला जर जास्तीत जास्त लोकांना ऍक्टिव्ह करायचं असेल तर आपली जी वेबसाईट आहे कॅथलिक बँकेची, त्या वेबसाईट थ्रू आपल्याला इन्फॉर्मेशन मागवता येऊ शकते का? नक्की, का नाही. मग ती वेबसाईट कशी वापरायची आणि त्याच्यावर इन्फॉर्मेशन कशी मागायची
याची जरा थोडीशी चर्चा तुमच्या आर्टिकल मधून करा, की ज्यामुळे जास्तीत जास्त लोक ऍक्टिव्ह होतील. कारण प्रत्यक्ष लेखी पत्र देणं आणि त्याच्याकडून माहिती मिळवणं याला बराच उशीर लागतो. तर आपण मोबाईलच्या थ्रू अशा प्रकारे जर माहिती मिळवू शकतो तर मी आता आय विल बी एबल टू डू दॅट. गिव्ह मी 2 weeks टाइम. नाही, तशा प्रकारची चळवळ जर सुरू केली ना तर त्याचा खूप चांगला उपयोग होईल. कारण प्रत्येक सभासद त्याच्यामध्ये जो विचार करणार आहे, ज्याला करावंसं वाटतं तो करू शकतो. आपल्या मला रिलेटेडच क्वेश्चन आहे की ऍक्टिव्ह मेंबर चे डेफिनेशन नक्की काय आहे? म्हणजे एखादा मेंबर ऍक्टिव्ह किंवा अनऍक्टिव्ह कसा होतो, इनऍक्टिव्ह कसा होतो? प्लीज रीड द बायलॉज ऑफ द बँक. पण संक्षिप्त मध्ये काय सांगता येईल? सांगतो असं की तो माणूस, त्या माणसाने 3 वर्षांतून एकदा तरी जनरल सभा अटेंड केली पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट, त्याने बँकेबरोबर व्यवहार केला पाहिजे. लोन अकाउंट आणि डिपॉझिट. लोन अकाउंट आणि डिपॉझिट असं म्हणजे काहीतरी, मला काय सगळं ते बाहेर नाही, पण अशा काहीतरी आहेत. तर आणि त्या काहीतरी आपल्या बायलॉज मध्ये असतात, असाव्याच लागतात. नाही, पण आता नवीन जो आम्ही हा जे क्रायटेरिया केलेला आहे त्याच्यात ऍक्टिव्ह मेंबर कोण, आणि त्यानुसार ते ऑटोमॅटिकली आता या इंटरनेटमुळे ऑटोमॅटिकली तुम्ही मेंबर आहात, ऍक्टिव्ह मेंबर आहात की सायलेंट मेंबर आहात ते ऑटोमॅटिकली होतं. कारण तुमची डिपॉझिट आहे का, तुमचं खातं आहे का, तुम्ही लोन घेतलंय का, तुम्ही जनरल सभेला आलात का. अर्थात आपली बँक बऱ्याचशा बँक असं करतात की बघा, तो ऍब्सेन्स लेटर भरून घेतात. ऍब्सेन्स लेटर तुमचा अहवाल येतो, त्याच्याबरोबर ऍब्सेन्स लेटरचा एक कागद येतो बघा, पण तो पण कोण पाठवत नाही. आणि आपण एक ठराव पण करतो की जे ऍब्सेंट आहेत, ज्यांची लेटर आले ते प्रेझेंट दाखवा म्हणून. हे काय आहे की दुर्दैव आहे आपल्याला, ही सगळी माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही की लोकांनी घेतली नाही. बँक सुद्धा कधी कधी खर्च करते की सभासद हितासाठी, पण कोण येतच नाही. याला कारण आपल्याला, म्हणजे मलाच, तुम्हाला सगळ्यांना आपल्याला विचार करायला वेळच नाही. मला वाटतं ते सिद्धेशने वेबसाईट शेअर केली आहे आणि हो, त्याच्यामध्ये त्याने पर्सनल बँक तिथे अगोदर त्याने ऑप्शन दाखवलेला की कस्टमर केअर, ग्रीवनेस, फीडबॅक, हो, विसल ब्लोअर पॉलिसी. तर त्याच्या अंतर्गत मला वाटतं तुम्ही क्लिक करून तुमच्या ज्या काही क्वेरीज आहेत ते हे करू शकता, पोस्ट करू शकता. वी कॅन डू इट. आपण करूया, काहीतरी करू आपण. वी विल डू समथिंग गुड. दॅट इज बाकी आणखीन काय टॉपिक आहेत या व्यतिरिक्त? एक टॉपिक असा होता की ऑनलाईन शिक्षण म्हणजे हा इतका गुंतागुंतीचा आणि कन्फ्युजिंग विषय झाला आजकाल सर्व पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये की सर बोला. थोडस याविषयी थोडस हे होतं, मार्गदर्शन हवं होतं की या काळामध्ये मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा आणि खूपच गोंधळाचं वातावरण आहे. नाही, यामध्ये ही जी चर्चा झाली, आता एक वेबिनार होतं फिनलँड आणि इंडिया याच्यामधील शिक्षण तज्ञ एकत्र येऊन त्यांनी 10, 11 आणि 12 या 3 दिवशी जवळजवळ 3-3 तासाचं एक वेबिनार घडवून आणलं. आणि त्याच्यामध्ये प्रकाश आलमेडांनी मला त्याच्यामध्ये हे केलं होतं, लिंक दिली होती, बऱ्याच लोकांना मी पाठवली होती लिंक. तर त्या वेबिनार मध्ये त्यांनी जी चर्चा केली ती मेनली याच्यावरच होती की आपल्याला आता पुढच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षण द्यायचं आहे आणि मुलांपर्यंत त्यांच्या घरात पोहोचायचं आहे, तर कसं पोहोचता येईल. आणि याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी ह्या शिक्षण क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत, म्हणजे ज्यांनी स्वतःच्या शाळा काढलेल्या आहेत, काही क्लासेस चालवत आहेत, काही लोक शिक्षण तज्ञ म्हणून काम करत आहेत, काही त्याच्यावर लेखन करत आहेत, अशा प्रकारच्या लोकांचा त्याच्यात सहभाग होता. विशेष करून ते हेरंब कुलकर्णी म्हणून जे आहेत ते शिक्षणावर नेहमी लिहितात, ते सध्या फिनलँड मध्ये आहेत आणि तिथून त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. म्हणजे फिनलँड मधले काही लोक होते मराठी, तसंच इंडिया मधले आपल्या वेगवेगळ्या स्टेट मधले पण काही लोक होते. तर या सर्वांनी याच्यावर बरंच सखोल असं चिंतन केलं आणि त्याच्यामधून असं दिसतं की आपल्याला हे ऑनलाईन शिक्षण जे आहे ते घराघरात पोहोचवलं पाहिजे. आणि आता हे करोनाचं जे संकट आहे किती काळ टिकून राहील हे सांगता येत नाही. तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणं ही रिस्क घ्यायला पालक तयार होणार नाहीत, सरकारही तयार होणार नाही. मग अशा वेळेला मुलांपर्यंत आपलं हे शिक्षण कसं पोहोचवता येईल
आणि त्याच्यामध्ये बरेच मुद्दे असे आले की आपण आता शिक्षकांच्या, पालकांच्या वगैरे डोक्यामध्ये असं आहे की मुलं आपल्या समोर बसलेली असली पाहिजेत. एका वर्गामध्ये 50-60 मुलं असतील आणि त्यांना आपण शिकवणार आणि ते संपूर्ण 4-5 तास शाळेमध्ये राहणार. हा जो कन्सेप्ट आहे तो संपूर्ण बदलावा लागेल. आता जे सध्याच्या घडीला ऑनलाईन शिक्षण सुरू आहे त्याच्यामध्ये काय आहे की शाळेसारखंच वातावरण घरी सुद्धा निर्माण करायचा प्रयत्न चाललाय आणि ती पालकांच्या दृष्टीने आणि मुलांच्या दृष्टीने सुद्धा डोकेदुखी आहे. कारण शाळेत बसणं आणि घरात बसणं हे वेगळं आहे. प्लस समोर शिक्षक नसताना स्क्रीनवर बघत राहणं हे आणखीन त्रासदायक आहे. त्यामुळे स्क्रीनचा उपयोग करून किंवा फोनचा उपयोग करून किंवा टीव्हीचा उपयोग करून याच गोष्टी कशा करता येतील आणि त्याचं एक्सपोजर जे आहे ते कसं कमी करता येईल. घरातल्या ऍक्टिव्हिटीज म्हणा किंवा मुलांना प्रायोगिक कामं देऊन खेळाची सामाजिकरणाचं जे भाग आहे म्हणजे मुलं शाळेत गेल्यानंतर सामाजिकरण होतं त्याचं सोशलायझेशन ते कसं करता येईल ते ह्याच्यावर सगळ्या दृष्टीने विचार केला त्यांनी आणि त्याचा परिणाम कदाचित ते सरकारला सुद्धा त्याच्या बाबतीत ऍडवाइस करतील. परंतु आता परिस्थिती अशी आहे की पालकांच्या दृष्टीने पाहिलं, आता डॅनियलने हा जो प्रश्न विचारला तो कदाचित पालकांच्या दृष्टीने आहे. म्हणजे आता पालकांनी काय करावं. छोटी मुलं आहेत 2 आपल्या घरामध्ये, एक 2रीला आहे, एक 7वीला आहे. मग अशा वेळेला पालकांनी काय करावं. ते ऑनलाईन शिक्षण जे आहे ते एवढं पचनी पडलेलं नाहीये. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये एकतर काय की मुलांना शिक्षण हा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे आपण असं गृहीत धरतो की त्यांना अल्फाबेट्स येणं, त्यांना 1, 2, 3 किंवा पाढे येणं किंवा टेबल्स पाठ होणं यापुरताच आपण शिक्षण मर्यादित धरतो. आणि त्यामुळे काय होतं आपल्या डोक्यामध्ये एक सतत बसलेलं असतं की मुलांना हे येतं का, त्यांचं पाठांतर आहे का, म्हणजे त्यांना जनरल नॉलेजची माहिती आहे का, अमुक आहे का. तर हे जी गोष्टी आहेत यापेक्षा मुलांना प्राथमिक त्या ह्याच्यापासून सुरुवात झाल्या पाहिजेत की त्यांचं बिहेवियर, एटिकेट्स, त्यांना जे नीट बसून जेवता येणं, त्यांना आपलं अंघोळ करता येणं, तोंड स्वच्छ ठेवता येणं, आई वडिलांना मदत करता येणं, म्हणजे स्वतः एक्सप्रेस करता येणं या गोष्टीवर भर दिला पाहिजे. आणि ऑनलाईन जी काही मदत मिळते ती सिलेक्टिव्हली आपण कशी वापरायची ते पण पाहिलं पाहिजे. म्हणजे समजा शाळेने ऑनलाईन क्लास घेतला 2 तासाचा तर 2 तास मुलाला तिथे त्याच्या समोर बसवून ठेवलंच पाहिजे असं नाही. कारण ते रेकॉर्डेड पण राहू शकतं. म्हणजे त्याला थोडं विश्रांती देऊन किंवा दिवसभरात वाटून ते त्याला दाखवता येईल अशा प्रकारची काही योजना करता येईल. तसंच असा विचार सुरू आहे की या सर्व गोष्टी ज्या शाळेमध्ये शिकवल्या जातात मुलांना 4-5 तास बसवून त्या तशाच्या तशा शिकून चालणार नाही. कारण आता मुलं शिक्षकाच्या समोर नाही आहेत. म्हणजे त्यांचा धाक असणं, शिस्त असणं वगैरे हे कन्सेप्ट आपल्याला बदलावे लागतील. आणि त्यामुळे मुलांना जे आवडतं, मुलं जे स्वेच्छेने करू शकतील अशा गोष्टीला भर देणं आवश्यक आहे. तर पालकांनी सुद्धा हे पाहिलं पाहिजे की मुलं त्यांना काय आवडतं आणि कोणत्या पद्धतीने त्यांना शिकवता येईल, गोष्टी सांगून, चित्र दाखवून किंवा त्यांना कृती करायला लावून याच्यावर भर दिला पाहिजे अशी साधारण चर्चा सुरू आहे. आता हे सगळं फॉर्मेशनच्या स्वरूपात आहे. म्हणजे याचं संपूर्ण रूपांतर चांगल्या स्थितीत व्हायला बराच वेळ जाणार आहे. सर, आपण आपल्या शाळेमध्ये जवळजवळ हे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून या बाबतीत आपण वेगवेगळे प्रयोग करायचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक वर्गाचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत आणि शाळा बंद पण शिक्षण सुरू असा एक शिक्षण खात्याकडून मेसेज येतो. तो आपण दररोज मुलांना पाठवत असतो. पण इथे आता प्रश्न असा आहे की ज्या सोयी किंवा मोबाईलची जी काही परिस्थिती आहे म्हणजे कोणत्या ह्याला जे मोबाईल लागतात तशा प्रकारचे मोबाईल सगळ्याच पालकांकडे नाही. बरोबर. ते पालक ह्या काळात गावी गेलेले आहेत. ते ज्या खेड्यामध्ये आहेत तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे.
आणि जे पालक इथे शहरी भागात आहेत किंवा आपल्यासारखे जे पालक आहेत जे चांगल्या स्थितीत आहेत त्यांच्याकडे ह्या सगळ्या प्रकारच्या सोयी आहेत, तरी देखील आम्ही जेव्हा व्हॉट्सअप ग्रुप चेक करतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की सगळी मुलं काही तो मेसेज बघत पण नाही. बरोबर. साधारण 60 मुलांना जर आपण मेसेज पाठवला तर 30-40 मुलं तो मेसेज बघतात, 10 मुलापर्यंत पोहोचत नाही. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये अडचणी आहेत. मी थोडं बोलू का? बोला बोला. मला आता नवीनने सांगितलं ना की 60 पैकी 40 जण जर पोहोचत असेल ना तर ते खूप मोठं काम आहे. म्हणजे पुढे 60 पैकी 60 पर्यंत पोहोचू शकेल, कारण त्यांना त्या सगळ्या फॅसिलिटीज ज्या आहेत म्हणजे मोबाईल किंवा एखादा टॅब वगैरे पुरवणं हे सरकार करू शकतं पुढे. या जशा त्रुटी पुढे जातील तसं त्याच्यावरचं सोल्युशन पण निघेल. हा बोला आता. सॉरी, मला काय सांगायचं होतं, पहिली गोष्ट म्हणजे एक आहे सरांनी जे सांगितलं ते आता मला पहिल्यापासून जे जाणवलं इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव. मग किती म्हणजे सतत असलं तरी मोबाईल लॅपटॉप हे सगळ्यांकडे ह्या गोष्टी उपलब्ध नाहीत, आणि ह्या उपलब्ध जरी असल्या खूप कमी लोकांकडे तरी इंटरनेट आपल्याकडे एवढं म्हणजे त्याची आर्थिक दृष्ट्या सुद्धा त्याला काय आता मोबाईलवर आपल्याला जो डेटा मिळतो 1 GB 1.5 GB मिळतो आणि त्याचा स्पीड आपल्याला किती प्रमाणे कुठे मिळतं ते वेगवेगळं असू शकतो. परंतु पहिले म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे ओव्हरऑल ऑनलाईन शिक्षणासाठी खूप डेव्हलप झालेलं नाही. सेकंड जो आर्मी सरांनी मुद्दा मांडला तोच की विलिंगनेस टू लर्न ऑनलाईन. आपल्या अजून पालकांची ती मानसिकता तयार झाली नाही, मुलांची मानसिकता तयार झाली नाही, शिक्षकांना त्या दृष्टीने ट्रेनिंग मिळालेली नाही. तर हे शिक्षक पहिले ट्रेन होतील आणि मग हळूहळू सुधारणा कदाचित होत जाईल. तिसरी गोष्ट अशी आहे ना की आता आपण मुलांना म्हणजे माझा विचार असायचा नेहमी की 10वी होईपर्यंत त्यांच्या हातात मोबाईल त्यांचा स्वतःचा असं नको. कशाला? कारण वेळेचा अपव्यय जास्त होतो. आता ऑनलाईन शिक्षणामुळे त्यांच्या हातात अगोदरच मोबाईल येत असतील तर त्याचे सुद्धा म्हणजे चांगले परिणाम शिक्षणासाठी होऊ शकतील, पण त्याचे दुष्परिणामचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. मला असं वाटतं ना की या परिस्थितीमध्ये म्हणजे जे काही अडचणी आहेत, मोबाईल असेल, नेटवर्क असेल, तर याच्या पलीकडे जाऊन जो एज ओल्ड जो आपला कन्सेप्ट आहे की सेल्फ स्टडी, स्वयं अध्ययन, तर याच्या काही गाईडलाईन जर आल्या लोकांपर्यंत पोहोचल्या की चला तुमच्या मुलांना तुम्ही स्वयं अध्ययन करण्यासाठी प्रवृत्त करा. कारण आपल्या ज्या पुस्तकाची जी रचना असते ती त्या अनुषंगानेच केलेली असते. म्हणजे जरी विद्यार्थ्यांनी जरी स्वतःहून जरी ते पुस्तक वाचलं तरी तर एखाद्या गोष्टीचं आकलन होऊ शकेल प्राथमिक स्वरूपात. तर अशा काही जर गाईडलाईन झाल्या की सेल्फ स्टडीवर फोकस करा तर तेही थोडं चांगलं होईल. तेव्हा बोललं की त्याच्यासाठी मुलांना काय आवडते तो विचार करून त्यांना तसं हे करेल. आता आपण त्यांना समजा एखाद्या मुलाला हिस्ट्री जॉग्राफी आवडत नाही, आपण त्यांना सांगितलं हिस्ट्री जॉग्राफीची तुझी एक्झाम घेणार ते अभ्यास कर, तर तो रिलेक्टंट असेल. पण कदाचित त्याला जे आवडते ते त्याला जे आवडते तशी पुस्तक वाचायला दिली, तशा पद्धतीने शिक्षण घडवून आणलं तर ते स्वयं देण्यासाठी त्यांना पहिले इंटरेस्ट निर्माण करावा लागेल असं माझं मत. हो बरोबर. आता इथे दुसरा एक प्रॉब्लेम जो आहे तो असा आहे की ज्या खाजगी शाळा आहेत विशेष करून इंग्रजी माध्यमाच्या, तर त्यांनी हे ऑनलाईनच्या शिक्षणाला सुरुवात केलेली आहे काही प्रमाणात, आणि त्याच्या मागे त्यांचा एक हेतू जो आहे तो म्हणजे फी वसूल करणं. फी आली तर शिक्षकांना पगार देऊ आम्ही, मग फी आली पाहिजे मग मुलांना काहीतरी दिलं पाहिजे, त्याशिवाय पालक तयार होणार नाहीत. आता काही ठिकाणी पालकांनी अशी सरळ मध्येच एक व्हिडिओ आला होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हीच घरी अडकून पडलेलो आहोत, आमच्याकडे स्वतःसाठी आमच्याकडे काही उत्पन्न नाहीये तर आम्ही फी भरू शकत नाही. जर फी भरली नाही तर हे लोक शिक्षकांचे पगार देणार नाहीत आणि मग एक प्रकारे ऑनलाईन शिक्षण अशा पद्धतीने देण्याचा यांचा एक फोर्स सुरू आहे. आणि शाळा आपल्या ज्या अनुदानित शाळा आहेत तिथे सरकारचे जसे आदेश येतील त्याप्रमाणे त्यांची अंमलबजावणी होईल. तर ही गोंधळाची परिस्थिती आहे. नाही, त्या खाजगी शाळांचं सुद्धा बरोबर आहे. सरकार म्हणते की तुम्ही पगार थांबवू नका, शिक्षकांना पगार द्या. हो. आणि पालक म्हणतात की आम्ही कामाला जात नाही, आम्हालाच पगार नाही तर तुम्हाला फी कुठून देणार आम्ही. हो. तर आता हा जो प्रश्न आहे तो शेवटी सरकारच्याच माथ्यावर जातो की सरकारने असं सांगून चालणार नाही. आता इतर देशामध्ये कोणीतरी ते एक चित्र टाकलं होतं की इंग्लंडमध्ये, कॅनडामध्ये वगैरे
ते काय करतात की प्रत्येक माणसाच्या खात्यावर काही रक्कम टाकतात. म्हणजे तुम्हाला पगार नाही तर तुम्हाला महिन्याभराच्या खर्चासाठी एवढी रक्कम तुमच्या खात्यावर जमा होईल. जर तुमच्या खात्यावर ते पैसे असतील तेवढे तर ते जमा होणार नाही, किंवा जेवढे कमी असतील तेवढे जमा होतील. उदाहरणार्थ कॅनडामध्ये $2000 देतात, तर समजा $1000 असतील तर $1000 आणखी त्याच्यावर टाकले जातात. हे सरकार करतं. आपल्या देशामध्ये काय करतं, मोदी सरकार सांगतं की जे जे चालक आहेत, संस्था चालक आहेत, त्यांनी काळजी घ्या तुमच्या लोकांची. काळजी घ्यायची म्हणजे कशी घ्यायची, जो उद्योगधंदा चालवणार आहे त्याच्याकडे 100 मजूर कामगार आहेत, त्याच्या 100 कामगाराला त्याने पगार द्यायचा आणि कंपनी बंद आहे तर कुठून द्यायचा त्याने, हा जो मुद्दा आहे हा म्हणजे असा आहे की सरकार काही प्रश्न सोडवत नाही आणि तुम्हाला लोकांना सोडवायला सांगतं. लोक कसे सोडवणार, त्याला मार्ग नाही. हा, त्यांच्याकडे मार्ग नाही काही. आता टाटा सारखा एखादा उद्योगपती मोठा असेल की ज्याच्याकडे खूप मोठे रिझर्व आहेत आणि खूप मोठी द्यायची इच्छा आहे, असे लोक उद्योगपती मेंटेन करू शकतील किंवा कामगारांची पगार देऊ शकतील त्या काळात थोडे आहेत ना. हा, परंतु ते इच्छा असून देखील बऱ्याच छोट्या उद्योगाची अशी अवस्था असते की त्यांचंच कसं तरी चाललेलं असतं. हो, मला वाटतं ऑनलाईन शिक्षण हा आपण सेपरेट विषय पुढच्या मीटिंग साठी म्हणजे घेण्यात हरकत नाही. आता आपण नाही, आता डॅनियल एकच मुद्दा आहे की पालकांनी पॅनिक होऊ नये. म्हणजे पालक म्हणून जर तुमची मुलं आहेत, त्यांना शिकायचं आहे, तर ती 5वीत असतील, 7वीत असतील, 9वीत असतील, तर त्यांनी पॅनिक होऊ नये. शिक्षण म्हणजे केवळ सर्टिफिकेट नाही, त्यांच्याकडे असलेलं स्किल आहे आणि हे जे स्किल आहे हे मिळवण्याची माध्यमं आपल्या जवळपास आहेत. म्हणजे अगदी तुमच्याकडे मोबाईल जरी नसेल, दुसरं काही नसेल, तरी निसर्गाचं निरीक्षण करणं, आईला स्वयंपाकात मदत करणं, वडिलांना दुसऱ्या काहीतरी कामामध्ये मदत करणं, घरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी लुडबुड करणं, हा जो शिक्षणाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये मुलांना स्वातंत्र्य द्यावं जास्तीत जास्त. आणि त्यांना हेच कर, तेच कर, अमुकच वाच, तमुकच वाच असं जे सांगतो आपण ते टाळावं. म्हणजे आपोआपच स्वयं अध्ययन जे आहे ते सुरू होतं. मुलांना प्रश्न विचारू द्यावेत. आता आपलं प्रश्न म्हणजेचा त्या निमित्ताने आठवण झाली की त्याच्यामध्ये आता बराच रिस्पॉन्स कमी होत चाललेला आहे. त्याच्या वाढण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. मला वाटतं तुम्ही जे काही मुद्दे मांडले, त्या फिनलंडचं जे काही वेबिनार होतं, तर त्या अनुषंगाने जे काही चिंतन झालं, थोडंसं काही मुद्दे असतील तर ते आपल्या ग्रुपमध्ये टाका, म्हणजे पालकांनी ती माहिती उपयुक्त ठरेल. ते टाकलेलं सरांनी, मी पाहिले, ते फार छान त्यांची चर्चा झाली. लिंक टाकलेली का रेकॉर्डेडची? नाही, ते लिखित स्वरूपात, म्हणजे सर्वच लिंक ओपन करून ते व्हिडिओ पाहतीलच असं नाही, तर हे संकलन स्वरूपात मे बी नंतर आम्ही चर्चा करून आहे, तर मी सरांबरोबर चर्चा करेन आणि ते काही लिखित स्वरूपात जर काही मुद्दे आले तर ते जरा चटकन पोहोचेल लोकांपर्यंत. नाही, आता ती चर्चा सगळ्या ठिकाणी सुरू आहे. आज लोकसत्तेमध्ये सुद्धा त्याच्यावर आर्टिकल होती, महाराष्ट्र टाइम्स मध्ये पण होती. बोल, कसा आहेस? ठीक आहे, मग आपली आजची चर्चा इथेच थांबूया. छान झाली चर्चा. सर्वांनी सहभाग दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार. परत पुढच्या रविवारी भेटूया. मला वाटतं फक्त जर सर, बंधू आणि शिला आणि सिद्धेश थांबले तर बरं होईल. थोडस काही चर्चा करायची. विशेषतः आज रिसेप्शन वगैरे हे जे आहे ऑडिओ व्हिडिओ ते फार सुंदर होतं, विदाउट डिस्टर्बन्स. त्यामुळे सिद्धेशने आणखीन चांगली आपल्याला सुविधा पुरवलेली आहे. थँक्यू सिद्धेश. धन्यवाद आशिषजी. सिद्धेशचे आभार आहेतच. सर्वांना धन्यवाद. सगळ्यांना पुढच्या आठवड्यात हॅलो. हो, मला हे विचारायचं होतं की आपण ही जी लिंक जी होती झूमची मीटिंग, आता आपण मागील 4 आठवडे आपण करत आहोत. आता लोक बऱ्यापैकी रुळलेली आहेत, सरावलेली आहेत झूमचा ऍप वापरण्याला आणि मीटिंग मध्ये सहभागी होण्याला. तर मला वाटतं आपण आता ही लिंक आपल्या मेन ग्रुपवरती आपण शेअर करूया का पुढच्या रविवारपासून, म्हणजे जास्तीत जास्त लोक आता पार्टिसिपेट होऊ शकतील. कसं वाटतं? म्हणजे मागे आपली जी मीटिंग रेकॉर्डेड ऐकलेली, तर मी आलमेडा सरांना विचारलं होतं आणि त्यानंतर मी काही ग्रुपवर हे मीटिंगचे शेअरिंग जे झालेलं ते पाठवलं होतं. मला वाटतं तसं आपल्या जे काही चांगले ग्रुप असतील त्याच्यावर ही पाठवायला काही हरकत नाही, कारण आपली चर्चा खूप चांगली होती. तर
तसं म्हणजे सिग्नल मिळालं तर मी पण फॉरवर्ड करीन. सिद्धेशचं काय मत आहे? हा, काही हरकत नाही सर. फक्त त्यांना काही तांत्रिक अडचणी आल्या तर माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं तर मी हेल्प करेन. त्यासाठी आपण काय करूया सिद्धेश, गाईडलाईन्स बनवूया जे आपण अगोदर बनवलेले ना आपल्या सर्वांसाठी सुरुवातीला, त्याच आपण फॉरवर्ड करायच्या आणि सुरुवातीला अडचणी येतील पण ते झूमचं पण ते डाउनलोड करून घ्यावं लागेल प्रत्येकाला. ते गुगल मीटचं कसं आहे बरं, ते पण झूम सारखंच आहे का सिद्धेश? झूम मध्ये जेवढे फीचर्स आहेत तेवढे बाकी कॉम्पिटिटिव्ह ऍप मध्ये नाही आहेत. गुगल मीट मध्ये वेळ नाही आहेत का? सर्वात मोठा ऍडव्हान्टेज असं दिसतं, आता आपण बोलतो आहोत, व्हिडिओ आणि ऑडिओ सगळं स्मूथली चालतंय. तेवढं स्मूथनेस तुम्ही पाहिलं असेल व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवर नाही होत. हो, व्हॉट्सअपवर नाही चालत. गुगल क्लासरूम म्हणून आहे ना सिद्धेश? हा सर. ते काय पेड आहे का? नाही, ते पण त्याचे काही फीचर फ्री आहे, पण मी एवढं ते गुगल क्लासरूम वापरलेलं नाहीये. मला झूमचं जे फीचर्स आहेत ते बऱ्यापैकी म्हणजे सर्वसमावेशक वाटतं, म्हणजे सगळ्यांना फ्रेंडली आहे असं. हे तू पेड व्हर्जन वापरतो का? हा, हे पेड व्हर्जन. अच्छा, हे तुमच्या क्लास तर्फे आहे का तू स्वतः पेमेंट करतो? नाही, हे मला लागतं म्हणून मी वापरतोय. अच्छा, मग त्याचं पेमेंट किती आहे? हो, खर्च काय असेल त्याला आपण हे करू ना. नाही ठीक आहे, त्याचं काय. पण तरी किती आहे पेमेंट म्हणजे सिद्धेश, किती द्यावं लागतं सबस्क्रिप्शन? मंथली आय थिंक याचं 1500 समथिंग आहे, बट दॅट इज ऍक्च्युअली फॉर माय ओन पर्पज आय एम युजिंग इट. So we are also using it for our Jivika Manch. So that is not an issue. आपल्याला दुसरे गुगल क्लासरूमचा ऑप्शन एकदा ट्राय करता येईल. एक्सप्लोर करू शकतो आपण. मी पाहिजे तर एक्सपेरिमेंट करून बघतो त्याच्यावर. नाही ते सिद्धेश, मला वाटतं गुगल क्लासरूमचं ना आपल्या इग्नेशियस डायसने त्याच्यावर एक व्हिडिओ तयार केला होता, तो मी पाहिला. तर संस्था चालक जे आहेत म्हणजे मॅनेजमेंटला ते काहीतरी पेमेंट करून हे विकत घ्यावं लागतं म्हणजे बरंच त्याच्यात पार्टिसिपेट करण्यासाठी. नाही, झूमचं एक चांगलं आहे की जे सगळेच फीचर पेड नाही आहेत, ह्याच्यात अनपेड फीचर ह्याच्यामध्ये पण आपण बऱ्यापैकी मीटिंग करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. याला काहीतरी 40 मिनिटाचं लिमिट असते. हा, अनपेड मध्ये 40 मिनिटाचं लिमिट असतं आणि रेकॉर्डिंगचं ऑप्शन नसतं त्याच्यामध्ये. रेकॉर्डिंग तुमच्या लॅपटॉपवर होतं, क्लाउडवर रेकॉर्डिंग होत नाही. बरं, आपला हा प्रश्न मंच ग्रुप जो आहे 1500 रुपये पर मंथ असतं सिद्धेश. 1500 पर मंथ. दॅट इज नॉट द इश्यू, बट नाही, आय एम जस्ट टॉकिंग की म्हणजे एकंदरीत ज्या ऍप्स आहेत मोबाईल ऍप्स मध्ये, म्हणजे हे जरा बऱ्यापैकी चार्ज करतात म्हणजे हे झूम वाले. नाही, बट त्याचे फीचर्स टाइम लिमिट किती देतं ते महत्वाचं आहे ना. अनलिमिटेड आहे टाइम लिमिट. अनलिमिटेड म्हणजे त्याला दिवसभर वापरता येत असेल. नाही, माझ्यासाठी ते उपयुक्त आहे, म्हणजे तुम्हाला क्लासेस वगैरे घेण्यासाठी. हो, इट इज वर्थ इट. कारण माझे क्लासेस कसे कंटिन्युअस असतात 2 तास, तर 40 मिनिटानंतर जर ब्रेक झालं तर पुन्हा कनेक्ट करा, ते इरिटेटिंग असतं. मग तुला रविवारी हा स्लॉट म्हणजे मोकळा असेल ना 10 ते 11? नो इश्यू, काही नाही. म्हणजे तेव्हा जर क्लासेस असेल तर तसं सांग, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, आपण दुसरं हे करूया. नाही, रविवारी तर आमचे क्लासेस नसतात, रविवारी तो सुट्टी असते आम्हाला. त्यामुळे खूप चांगली सोय झाली आपली. सिद्धेश, या ऑनलाईन क्लासेस मध्ये तुझा काही म्हणजे अनुभव जो असेल ना तो जर रेकॉर्ड करून ठेव, म्हणजे वेगळ्या प्रकारे काय चेंज करावे लागतात किंवा कशा प्रकारे करावं लागतं. इनफॅक्ट सर, हाच विषय घेऊन आपण एक सेपरेट, म्हणजे तुम्ही आहात किंवा सिद्धेश आहात किंवा आता नोएल सर आहेत, तर तुम्ही असं काहीतरी कोऑर्डिनेट करून असे काही मुद्दे घेऊन थोडंसं पालकांना मार्गदर्शन असं 1 तासाभराचा आपण तो कार्यक्रम ठेवूया आपल्या विवेक मंचातर्फेच, रेग्युलर चर्चेच्या कालावधीमध्येच. आणि त्यामध्ये 30-40 मिनिटं तुम्ही बोलणार आणि 10 मिनिटं जे काही प्रातिनिधिक जे काही प्रश्न असतील ते विचारले जातील. हो, चालेल ना. आणि ते इतकं छान होईल, म्हणजे आपल्या परिसरातून प्रचंड प्रतिसाद मिळेल, कारण लोकांमध्ये खूप कन्फ्युजन आहे. बरोबर. नाही, तुम्ही जे म्हटलं डॅनियल, सध्या जे ई लर्निंग किंवा चाललेलं आहे मुलांचं, तर ते काय वापरत आहेत, म्हणजे झूम हा एक ऑप्शन आहे, गुगल मीट एक ऑप्शन आहे, मायक्रोसॉफ्ट टीम म्हणून एक ऑप्शन आहे. जसं की आता माझ्या मुलाचं जे सिनियरचे क्लासेस चालतात ते मायक्रोसॉफ्ट टीमवर चालतात. नाही, पण सिद्धेश, तुम्ही म्हणजे कोचिंग क्लासेस वाले हे सगळे ऍप्स यूज करतायत, पण बाकी जे प्रायव्हेट शाळा वगैरे आहेत ते ऑनलाईनच्या नावाखाली फक्त व्हॉट्सअपवरून ते फॉरवर्ड करतात, म्हणजे वर्कशीट फॉरवर्ड करणार
आणि पालकांनीच ते नाही, वाचून त्याला दाखवायची आणि काहीच अर्थ नाही, त्याला कारण काहीच ते अर्थ नाही, आणि private. तरी ते ऑनलाईनच्या नावाखाली ते म्हणजे पालकांच्या माथी मारलं जातं. कारण हा आमचं युजली कसं असतं, झूम वर वी आर टॉकिंग टू द स्टुडंट्स फेस टू फेस. डेली वी आर हॅव्हिंग 2 hours लेक्चर्स विथ हो, तर एव्हरी. आपण असं करू शकू की हे टेक्निकल ऍस्पेक्ट जे आहे ते म्हणजे ठीक आहे, म्हणजे पालकांना माहिती आहे काही व्हॉट्सअप, झूम किंवा हे वगैरे, पण हे जे कोर जे आहे की अशा कालखंडामधील विद्यार्थ्यांना कसं प्रवृत्त करावं, पाल्यांना कसं प्रवृत्त करावं स्वयं अध्ययनासाठी वगैरे, तसे काही 4-5 मुद्दे थोडंसं एन्करेजिंग पालकांना ठरतील हो, करू तर शकतो. हो, ते थोडंसं सर तुम्ही थोडंसं बघा, म्हणजे कसं आपण प्लॅनिंग सगळं करू, ते प्लॅनिंग पुढच्या आम्ही सगळं रविवारीच करू. घेऊया ना. आणि त्याला म्हणजे वेळ लागेल, म्हणजे त्यांच्यावर आहे, म्हणजे किती वेळ लागेल, कसं ते पूर्ण चांगलं मग आता मुद्दे कसं आहे, बनवून. सिद्धेश स्वतः हे वापरतात, त्यामुळे ते अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतात. हो, नक्की. पण आपल्याला ते ठरवावं लागेल की गोल काय आहे, की फक्त हे टेक्निकल जे ऍप्स आहेत ते कसे वापरायचे हाच एक गोल ठेवायचा आहे, की त्याच्या पलीकडे आज जसं सरांनी जे काही मुद्दे मांडले, त्या हेरम कुलकर्णी आणि वगैरे जे काही त्यांचं वेबिनार झालं होतं, त्याचा काही सारांश जर सांगता आला तर तेही छान होईल. नाही, या बाबतीत माझं सजेशन असेल, आपल्याकडे जे शाळा आहेत होली क्रॉस मध्ये, तर काय वापरतायत ते सध्या, म्हणजे असं काय टेक्निकल वापरत आहेत का? आता आम्ही शिक्षकांच्या मीटिंगसाठी झूमचाच वापर केला. अच्छा. नंतर काही शिक्षकांनी, म्हणजे 10वीचे वगैरे शिक्षक आहेत, त्यांनी लेसन तयार केलेत युट्यूबवर, आणि सध्या तसे काही आदेश नाहीये, त्यामुळे थोडीशी तयारी त्या प्रकारची केली, विद्यार्थ्यांना पाठवता येतील रेकॉर्डेड. रेकॉर्डेड मध्ये प्रॉब्लेम कसा असतो की स्टुडंट बरोबर आपण 1-to-1 इंटरॅक्शन नाही होत, त्यांचे काही प्रश्न असतात. पण झूम वर आता सगळी मुलं येतील की नाही, आणि ते सगळ्यांकडे सोयी पाहिजे. 10वीचं असल्यामुळे त्या मुलांना यावंच लागणार, त्यांना काही दुसरा पर्याय नाही. तर यावरती मला वाटतं प्रश्न मंच, आपण जो ग्रुप स्थापन केलाय, आणि विवेक मंच प्रश्न मंच, अशा अनुषंगाने असा कार्यक्रम आपण प्लॅनिंग करू शकतो, आणि ती लिंक आपल्याला 3-4 दिवस तरी अगोदर फॉरवर्ड करावी लागेल लोकांपर्यंत, जेणेकरून ते जॉईन होऊ शकतील, आणि ते फक्त लिसन ओनली मोड फॉर 40 मिनिट्स, म्हणजे इंटरप्शन नको म्हणून, नॉईज वगैरे आला पाहिजे नाही म्हणून. मला वाटतं करता येईल सिद्धेश. हा, त्याचा काही इश्यू नाही, नॉईजचा काही इश्यू नाही, म्यूट करून करू. आणि ते एक म्हणजे एक वेबिनार चांगलं होऊन जाईल, आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तर आपण हळूहळू असं काही, म्हणजे लोकांचा सहभाग वाढू शकतो. पण आपलं जे वेबिनार करणार आहोत त्याचा उद्देश काय असणार आहे, टार्गेट काय आहे? हो, तेच आपण डिस्कस करावं लागेल, म्हणजे आता नको, मे बी नंतर, मे बी 2-3 दिवस आपण थोडंसं सर्वे डिस्कस करतील, आपण नंतर परत टच बेस करूया, परत एकदा मीटिंग घेऊया. ठीक आहे, मला सांगा मग तसं बुधवारी वगैरे तसं. हो, फोनवरती बोललं तरी चालेल, की व्हॉट्सअप ग्रुपवर आपण बोलूया, आपला जो ऍडमिन ग्रुप आहे तिकडे आपण चर्चा करूया की काय करता येईल. नाही, व्हॉट्सअपवर एवढं मुक्तपणे म्हणजे चर्चा नाही करता येत, जसं फेस टू फेस आता आपण चर्चा. हो, हे छान होतं. हो, मग आपण झूम वरच भेटूया. ठीक आहे. डॅनियल, आपल्याला जो प्रश्न मंचचा जो ग्रुप आहे त्याच्यावर विद्यार्थ्यांचे प्रश्न आता पुन्हा म्हणजे एवढे येत नाहीयेत, तर आपण तो ऍक्टिव्हेट करण्यासाठी मोठ्या माणसांना सुद्धा प्रश्न विचारायला संधी द्यावी का? छोटे छोटे प्रश्न असतात काही वेळेला मोठ्या माणसाच्या सुद्धा डोक्यामध्ये, किंवा आपणच सुरुवात केली की असे लहान लहान गोष्टीचे उत्तर काय असावीत, तर असे पण प्रश्न इंट्रोड्यूस करून त्याची उत्तर मिळवायचा प्रयत्न केला तर मला वाटतं ते जास्त ऍक्टिव्ह होईल. नाही, आपण एक प्रश्न मंजुषा तयार करूया ज्याची उत्तर मुलं शोधतील. म्हणजे प्रश्न मंजुषा तयार करण्यापेक्षा छोटे छोटे असे प्रश्न टाकायचे की आपल्या डोक्यामध्ये, आपण अगोदर आपल्या हॉलमध्ये वगैरे जेव्हा कार्यक्रम घेतला होता तेव्हा मुलांनी कसे प्रश्न विचारले होते, असे काही प्रश्न सोडून द्यायचे की ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय वाटतं, काय असेल, असं. ते कळतंय, म्हणजे आपल्यालाच ती म्हणजे एक प्रश्न असं इनिशिएट करावा लागेल, जेणेकरून चर्चा होऊ शकेल. ठीक आहे, बरोबर, म्हणजे ते जरा ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे, कारण तिथे एकदा शांत बसलं की मग काहीच आठवडाभर कोणीच काही प्रतिसाद देत नाही असं होतं. हळूहळू होऊन जाईल सर ते. मला वाटतं आजकाल हे वेबिनारचं ना लोक बऱ्यापैकी सरावली आहेत झूम ऍप वगैरे यूज करण्याला. तर सर तुम्ही पण थोडा विचार करा, जो आता कार्यक्रम जो विषय मांडला, आणि परत बुधवारी आपण डिस्कस करूया, आणि त्या अनुषंगाने बघूया कसं ते एकदम इमिजिएटली या नेक्स्ट रविवारी नको, पुढच्या रविवारी चालेल, काही हरकत नाही. ठीक आहे. हो, ठीक आहे मग
सर्वांना धन्यवाद. आपण मीटिंग करूया झूम वर एक बुधवारी. हो 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 चालेल चालेल सिद्धेश. थँक्यू. चलो ठीक आहे. थँक्यू ऑल. बाय.